भारे सरांना नमस्कार. कुबल मॅडमना नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. एखादा जातक जेव्हा आपल्याकडे प्रश्न घेऊन येतो तेव्हा त्या प्रश्नाचा विचार करताना त्याच्या अनुषंगाने विचारात घ्यावयाची स्थाने, ग्रह आणि त्यांची नक्षत्रे यांचा सारासार विचार करून ज्योतिषशास्त्राचे नियम उलगडत आपण प्रेडिक्शन कसे करावे याविषयीचे विवेचन आज आपण सरांकडून विधिलिखित या क्लासमध्ये जाणून घेणार आहोत. सर नेहमीप्रमाणेच एक नवीन पत्रिका आपल्याला त्यानुसार सर्व नियम उलगडून शिकवणार आहेत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. हळू कर आवाज, माझा क्लास चाललाय. धन्यवाद मॅडम. रुद्र कुठे, धन्यवाद. तिला खाली बोलो. मॅडम तारीख लावा. सर लावते. हा हा. हरे कृष्ण. हरे कृष्णा. बघा सर लावली 6 मे 1974 तारीख आहे. सकाळी 5:46 जन्म आहे. मुंबई टीव्ही टॉवर आणि जातिका स्त्री आहे. सगळ्यांनी लिहून घ्या ना तारीख. हा, 1 मिनिट राहू देते, मग लावते. हा, हरकत नाही, लोक येतात. होय. लिहिली का तारीख सगळ्यांनी? हो सर. ओके मॅडम. लावते. हो, पत्रिका लावते. सर लावली. पत्रिका दिसते ना? नाही दिसत नाही, ते बघतो. हा, हा, दिसली 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 का? हा, दिसली दिसली दिसली. ठीक आहे. बर, थोडक्यात परिचय करून देतो. ही पत्रिका एका स्त्रीची आहे आणि ही पत्रिका अतिशय बलवान पत्रिका आहे. आणि जातक जे आहे हे महाराष्ट्र प्रदेशमध्ये, म्हणजे महाराष्ट्रामध्ये अतिशय उच्च पदावरती MPSCची परीक्षा देऊन त्या ठिकाणी त्यांनी जे काही मिळवलेलं यश आहे, तर त्या ठिकाणी तिथे जातक फार विद्वान आहे. सुरुवातीला जातकाचं मेष लग्न असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाने भरपूर परिस्थिती हे दिलेली आहे. अत्यंत सामान्य कुटुंबामध्ये जन्म, कारण का की त्या ठिकाणी आपण बघितलं तर धनस्थानामध्ये केतू आहे आणि केतू जो आहे तो त्या ठिकाणी शुक्र जो आहे मारक स्थानाचा अधिपती, तो 12व्या स्थानामध्ये उच्चीचा झालेला आहे. आपण गेल्याला सांगितलं होतं की जर मारक स्थानाचा अधिपती हा मेष लग्नाला शुक्र उच्चीचा असेल तर त्या ठिकाणी मारक स्थानाचे दोष लागत नाही. हे मी सांगितलं होतं, माहिती आहे तुम्हाला? सर सांगितलं होतं. हां, तसं ह्या पत्रिकेचं जे बळ आहे हे सप्तम स्थान आणि धनस्थान याचा अधिपती जो मारक स्थानाशी संबंधित असतो, की थोड्या प्रमाणामध्ये काही कष्ट वगैरे येतात, तर तसं मारक स्थानाचा अधिपती हा उच्चीचा झालेला आहे. लग्न बलवान आहे, लग्नी उच्चीचा रवी आहे आणि बुधसुद्धा आहे. लग्नेश ह्या ठिकाणी पराक्रम स्थानामध्ये आहे आणि शनियुक्त आहे. आता शनियुक्त असल्यानंतर तुम्हाला कल्पना आहे की काय काय घडामोडी होतात, कशा होतात, पण तो दशमेश आणि लाभेशसुद्धा आहे. तसंच मंगळ जो आहे तो लग्नेश आणि दशमेश हे दोन केंद्राचे अधिपती एकत्र आलेले आहेत. तर जातकाने जे काही सगळं मिळवलेलं आहे ते तिच्या साहसामध्ये, साहस जे त्यांनी केलेलं आहे त्याच्यावरती त्यांना ती प्राप्ती झाली आहे. जरा कोण आहे ब्ल्यूचं हे करतोय? करू नका असं काहीतरी. कशाला काढतो असं?
तर साहस जे आहे ते पराक्रम स्थानामध्ये लग्नेश आहे, शनियुक्त आहे. मग अशा तऱ्हेने राशी जी आहे ती तूळ आहे. तूळ राशीबद्दल पण तुम्हाला मी सांगितलं होतं की राज शुक्राची आहे. अतिशय जातकाच्या याच्यामध्ये ज्याला म्हणतो आपण प्रामाणिकपणा, गोडवा आणि इत्यादी लोकांशी पण फार चांगल्यापैकी वागणं, मधुरता, या सगळ्यामुळे जातकाने यश संपादन केलेलं आहे. आता अशा वेळेला जेव्हा पत्रिका ही बलवान बनते तर निश्चित मेष लग्न असल्यामुळे, लग्ने शनियुक्त असल्यामुळे प्रारंभी आयुष्यामध्ये बरेच कष्ट जातकाच्या नशिबात आले आणि त्या दरम्यान जातकाचा राहूच्या दशेमध्ये जन्म झालेला आहे. ती दशा साधारणतः 4 वर्ष होती, म्हणजे ते लहान वय होतं. त्यानंतर जातक गुरुच्या दशेमध्ये प्रवेश केल्यानंतर असं म्हणतात की गुरुदशा ही जाता जाता काहीतरी देऊन जाते. तसंच ह्या व्यक्तीला 4 आणि 20, 4 आणि 16, 21व्या वर्षी त्या ठिकाणी परीक्षा वगैरे देऊन, 20व्या वर्षी परीक्षा देऊन त्या ठिकाणी नोकरीला पहिल्याच याच्यामध्ये चांगल्या पदावरती रुजू व्हायला मिळालं. त्याच्यानंतर शनीची दशा 2013पर्यंत होती. त्याच्यामध्ये अंतर्दशा, विदशा सगळे आलेलेच आहेत. पण प्रामुख्याने शनी हा बऱ्याचशा जबाबदार देतो आणि आपल्याला माहिती आहे की शनी हा शासकीय क्षेत्रातील कार्याचा कारकग्रह आहे. तसं तो दशमाधिपती हा मंगळयुक्त आहे. तर मंगळ लग्नेश आहे, शनी दशमेश आहे. दोघांची युती पराक्रम स्थानामध्ये झालेला आहे. तर त्या ठिकाणी जातकाकडे बुद्धिमत्ता अतिशय प्रभावशाली आणि त्या ठिकाणी अन्योन्य योगसुद्धा झालेला आहे. मंगळ हा तृतीयात आहे आणि तृतीय लग्नात आहे आणि रवियुक्त आहे. तर पत्रिका पाहतेवेळी आपल्याला नंबर ऑफ अँगल्सची जेव्हा पत्रिका आपण कथन करतो त्या दरम्यान सगळे योग तुम्हाला पाहावे लागतात. जो षष्ठसुद्धा आहे, नोकरी सहज मिळालेली आहे आणि कुठल्याही तऱ्हेचा वशिला किंवा तत्सम काही करून नोकरी प्राप्त झालेली नाही. स्वतःच्या बळावरती बहुतेक वेळेला मेष लग्न जे आहे हे जातक स्वतः मिळवतं, कधीही अपेक्षित राहत नाही. म्हणून त्या ठिकाणी जातकाने स्वपराक्रमाने ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त केलेल्या आहेत. आणि अतिशय सुखाचं, ज्याला आपण म्हणून चंद्र हा सुद्धा एक शुभ राशीमध्ये आहे. शुभ राशीतला जर शुभ राशीत असल्यानंतर चतुर्थ स्थान जे आहे त्याचा अधिपती सप्तम स्थानामध्ये आहे. तर तसं ही जातक लोकप्रिय, लोकांमध्ये अतिशय प्रिय आहे. आणि अशी पण तूळ राशीला एक वरदान आहे की एकांतात आणि लोकांतामध्ये आनंदी कसं राहावं तर ते ह्या राशीपासून शिकावं. तूळ रास ही इक्वेटरच्या जवळ आहे, तशी मेष राससुद्धा इक्वेटरलाच आहे. अशा याच्यामध्ये षष्ठाधिपती बुध हा लग्नी आहे आणि तो रवियुक्त आहे. म्हणून शासनामध्ये जातकाला नोकरीमध्ये प्रवेश मिळाला. म्हणजे लॉजिक कसं आहे तर त्या ठिकाणी असं आहे. दुसरा भाग असा आहे की गुरुची दृष्टीने चंद्राचा एक चांगला योग झालेला आहे. तसा शनी आणि मंगळाचा पण गुरुच्या दृष्टीमध्ये चांगला योग आहे. पंचम स्थानावरती गुरुची दृष्टी आहे. अशी ही पत्रिका तुम्ही पाहिली तर एकदम नीट अँड क्लीन पत्रिका आहे. आता राहिला भाग काय की गोचर आणि महादशेच्या बाबतीत, जसं आता शनी महाराज जे आहेत त्यांची दशा 94 साली सुरू झाली आणि जातकाला शासकीय सेवेमध्ये ट्रेनिंगमध्ये जातकाने पद स्वीकारलं आणि आता मेष लग्न हे स्वतः कार्यशीलता त्याच्यामध्ये दाखवली जाते आणि भरपूर काही दरारा असतो त्याचा. तशाप्रमाणे जातक जे आहे ते एका ठिकाणी उच्च पदावरती महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड, ज्याला आपण म्हणतो म्हाडा, त्याच्यामध्ये चांगल्या पदावरती कार्यरत आहे आणि शेकडो कर्मचारी हातामध्ये आहेत. कधी कधी परमेश्वर जो आहे तो कोणाला कुठे ठेवावं आणि त्याच्याकडून ते सगळं करून घ्यावं. तर तसं हे मेष लग्न आहे आणि लग्नेश शनियुक्त पराक्रमात आहे. काहीतरी करून दाखवण्याची जी पराक्रमस्थानाची इच्छा असते तर ती पराक्रमाचं जे कारक ग्रह जो आहे तो सुद्धा मंगळ आहे.
दशमस्थानाचा अधिपती हा कारग्रह पराक्रमात आहे, तसा तो भाग्येश जो आहे तो त्या ठिकाणी लाभात आहे आणि तो कुंभराशीत आहे. तर कुंभराशीच्या ह्याच्यामध्ये बघितलं आपण तर ती विद्वतेची रास आहे, बुद्धिमत्ता आहे. विद्वता म्हणजे बुद्धिमत्ता. षष्ठस्थान ही नोकरीचं आहे, ते बुधाच्या राशीचं आहे आणि त्याच्यातून बुध हा रवियुक्त आहे. म्हणजे संयोग कसे येतात ते बघा जातकाच्या जीवनामध्ये, की कसे कसे योग आपल्याला बघायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल की अष्टमेशाचा दोष आहे का, तर अष्टमेशाचा दोष नाही. अष्टमेशाचा दोष जेव्हा तिथून ग्रह गोचरीचा जाईल त्यावेळेला तो अष्टमातून जातोय असं आपण हे करू शकतो. काय समजलं? पण अष्टमेशाचा दोष नाही, षष्ठस्थानाचा दोष नाही. कारण लग्नेश लग्न ह्याच्यात आहे ना, लग्नात रवी आहे. Yes, sir. तर अशा तऱ्हेची ही पत्रिका आहे. पंचम स्थानाचा अधिपती हा सुद्धा लग्नी उच्चीचा आहे. पण कसे ग्रहाची रचना बघा तुम्ही, भाग्यस्थानावरती मंगळ आणि शनी दोघांची दृष्टी आहे. तसंच जे भाग्य आहे, ज्याला आपण म्हणतो की सरकारमध्ये एक शेड्यूल असतं त्याप्रमाणे माणसाला प्रमोशन मिळतं, मग तसंच त्या जातकाला त्याप्रमाणे तिथे अधिकार प्राप्त झाले. शनीची दृष्टी जी आहे ती गुरु शुक्राच्या केंद्रयोगामध्ये आहे. शुक्र कंट्रोल बाय सॅटर्न, पण तो उच्चीचा आहे एवढं नक्की. शनीची दृष्टी पंचम स्थानावर आहे, तशी गुरुची दृष्टी सुद्धा पंचम स्थानावर आहे. लहानपणीच्या अडचणी ह्या केतूमुळे जातकाला आलेल्या आहेत. कुटुंबामध्ये मेष लग्नाच्या बाबतीत आपण जर विचार केला आणि जर तिथे एखादा पापग्रह असेल तर जातकाच्या कुटुंबामध्ये स्त्रीचं दुःख, स्पेशली मेष लग्नाबद्दल सांगतोय मी, स्त्रीचं दुःख म्हणजे एखादी बहीण, मावशी, आई, जे काही स्त्री जातक असतात त्यांच्या बाबतीमध्ये काही प्रश्न उपस्थित होतात. तर तसं ह्या जातकाला सुद्धा घरामधील काही स्त्रीच्या बाबतीमध्ये भरपूर काही कष्ट घ्यावे लागले आणि त्याच्यामध्ये धनहानी झाली. मग ते आजारपण असो किंवा आणखी इत्यादी काय. पण गणेश मार्केश हा उच्चीचा आहे आणि तो शनीच्या दृष्टीमध्ये आहे आणि केंद्रयोगात आहे. म्हणून तिथे नियंत्रण, जेव्हा शनी एखाद्या ग्रहावरती केंद्रयोग करतो, युतीमध्ये असतो, त्यावेळेला सगळं नियंत्रणामध्ये असतं. मग हे सगळं नियंत्रणामध्ये कशामुळे आलं, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विचार केल्या पाहिजेत आणि त्याला अनुसरून तुम्हाला पत्रिकेत सोडवायची एक सवय लागली पाहिजे. आता जसं की तुम्ही पत्रिका बघितलेली आहे, तुमच्या मनामध्ये सुद्धा अनेक विचार येत असतील की खरोखर जातकाला हे जे यश मिळालेलं आहे त्याला कारणं काय आहेत. त्यात हा पौर्णिमेचा जन्म आहे, समसप्तक आहे रवीशी, बघितलं ना तुम्ही. Yes, sir. हो, पौर्णिमेचाच आहे. मग आता हे सगळं जे आहे हे अशा तऱ्हेने याचा विचार करायचा. म्हणजे फलादेश कसा मिळाला आहे, राहू केतू हे तर आहेतच, पण त्यातलं कोण कोण हे ब्ल्यू लावतं, कशाला लावतं हो, काय करायचं काय तुम्हाला, याच्यात उद्देश काय. हॅलो, शरयू देशपांडेंकडनं होतं सर, त्यांना सांगायला लागेल. शरयू देशपांडे मॅडम, प्लीज का तुम्ही. असं देशपांडे मॅडम असं का करता, गेल्या का निघून. आहेत सर त्या. ते काय होतं, ते चुकून ते माईकला हात हा, ते लागल्यानंतर हात लागला की असं होतं होतं. सर म्हणजे कधी कधी. असं पर्पजली नाही होते, पण होतं ते काही काही ना, ते माईकने सांभाळता येत. राईट, हो बरोबर आहे मॅडम. चुकूनच झालंय म्हणजे. बरं, हां बोला. आता तुम्ही बघा, पत्रिका ही समजून घेतली सगळी. त्या पत्रिकेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, कशामुळे जातकाला
एवढ्या सगळ्या चांगल्या याच्यामध्ये यश मिळालेलं आहे. तर ते कसं मिळालं याचा जर आपण विचार केला तर तुम्हाला कळेल की का असं होतं. बोला. काय म्हणणं आहे तुमचं? तर यांची गुरुची महादशा कधी संपली? पुढची महादशा मॅडम संपली 22/1/1994. 94. हो, प्रश्न म्हणजे म्हणाले. त्यावेळेला जातक जो आहे हा तो 21 वर्षाचा होता. हा. पण तेव्हा त्यांना पदोन्नती मिळाली ना? हो. नाही म्हणजे म्हणजे अपॉइंटमेंट झाली सरकारमध्ये. हा हा, तेच म्हणजे पहिल्या म्हणजे जस्ट अपॉइंटमेंट तिथेच झाली 21व्या वर्षी. येस. हा त्या दरम्यान म्हणजे शनीच्या दशेमध्ये मॅडम हा 1994ला आरंभ झाला हा आणि त्याच्यानंतर शनी जो आहे तो पराक्रमेश भाग्यावर दृष्टी टाकतोय आणि तो दशमेश आहे. त्याच्यामुळे हा. त्या ठिकाणी त्यावेळेला तुम्हाला 95 सालचं गोचर तपासता आलं पाहिजे. आता हम्म. 95 सालचं आपण जर गोचर बघितलं तर गुरु जो आहे तो मीनेला साधारणतः भ्रमण करत होता, नंतर लग्नामध्ये आला मेषेला. कळलं का? हम्म. आणि 95 मध्ये शनी मोस्टली कुंभेतच होता. हो, बरोबर आहे. कसं आहे, मकरेला शनी गुरुची युती होती त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर गुरु कुंभेला गेला. शनी 94 साली जो आहे तो त्या ठिकाणी 92-93च्या दरम्यान मकर राशीला होता. हो 93. तर 95 ला गुरु वृश्चिक मध्ये होता. 95ला वृश्चिकमध्ये होता. हो, गुरु इथे 24वा वय दाखवतो मॅडम, हरकत नाही. मग त्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर शनी कुठे होता? शनी मकरेला. कुंभेतच होता. हो, शनी कुंभेला. आणि कुंभेतच कुंभेत होता. होता. मग गुरु आणि पण गुरु शनीची युती. वृश्चिकेत होता. शासकीय जे काही हे लागलेलं आहे ना हो तर ते दशमातून गुरुचं भ्रमण शनीचं भ्रमण चालू असताना त्या ठिकाणी त्यांना ते जे काही परीक्षा वगैरे वगैरे सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तिथे म्हणजे अभ्यास म्हणा, सरकारी जो काही भाग असतो तर त्या ह्याच्यामध्ये त्या, आणि त्यावेळेला एवढं डिफिकल्ट एक्झाम वगैरे नव्हत्या सगळे, सोपं होतं. तुमचे सूक्ष्मांश पण सर सगळे चांगले आहेत, एकदम छान आहे. हो. फक्त केतूला आहे जरा चंडांश आणि मंगळाला उग्रांश आहे. बाकी सगळे उग्रांश. समांश चांगले सूक्ष्मांश. लग्न पण नृपांश मध्ये आहे ना. सूर्य बुध हे तर पुष्कर नवंशातच आहेत. जर शनीला रवी पण उच्चित असल्यामुळे जास्त पुढे गेले. हो. सर मला फक्त एक विचारायचंय, म्हणजे तो सूक्ष्मांश तर ऑलरेडी चांगला आहे, गुरु राहू चंद्र, पण ते सूक्ष्म नवमांश कुंडलीत षष्ठ स्थानात आले, मीन राशीत. पण मग असा यांचा आपण हो. एकंदर फलादेश कसा, म्हणजे कारण ते चंद्र पण पुष्कर नवमांशात आहे, गुरु पण पुष्कर नवमांशात आहे, सूर्य पण, बुध पण, म्हणजे एवढं सगळं चांगलं. आणि तुम्ही हे सांगताय ते चांगलंच आहे. शिवाय मी ते बिंदू पण काढले ते पण त्यांना बरोबर. पण सिंह 25, आलाय ना. हा, सिंह 25, लग्न आलंय 26, ना. 27 ला आहे ना सर, मानस हो. अभिषेक आणि राज, ती सगळी शनीचीच महादशा येते. शनी बुध येतं, शनी शुक्र आलाय, शनी एक बुधात गुरु पण आलाय आणि शनीत परत बुध असं केतू असं दशा आली. म्हणजे त्याचप्रमाणे तिथे, कारण ते बिंदू पण कुठे आले, बरोबर नोकरीच्याच ठिकाणी, म्हणजे असे चांगले बिंदू आलेत ना. आणि हा आपला म्हणजे कर्मबिंदू मध्ये गुरु आहे. आणि मंगळ, थांबा एक मिनिट, मंगळ आणि शनी ते आधान, म्हणजे चांगलाच बिंदू आहे ना तो, आधान इन द सेन्स
ग्रोथ विकास. किंवा प्रोग्रेस, हा विकास हो. असं आपण म्हणतो ना, त्याला Yes. एक्झॅक्ट त्या म्हणजे ह्याच्यावर ते शनी मंगळाचे पण बिंदू आले, हम्म. म्हणजे तो बिंदू शनी मंगळाला मिळालाय असं मला म्हणायचं होतं. हं. बरोबर बरोबर. आणि केतूला पण उदय बिंदू मिळालाय, हो जरी तो नवमांशात केतू थोडासा गडबडलाय चंडांश मध्ये ना, म्हणजे हम्म. तर ते थोडस आपण म्हणजे तिथे तुम्ही म्हणताच आहे ना, त्यांना प्रॉब्लेम पण झालेत ना, म्हणजे हो लहानपण त्यांचं कष्टात गेलंय असं पण आपण म्हणू शकतो ना, हो आहे त्याचा आहे. हा फलादेश. पण एकंदरीत पत्रिका मस्त आहे, एकदम छान आहे. आता कसं आहे मॅडम की हा. मेष लग्न जे आहे ना, हे मेष लग्न नेवर डिपेंडेंट आहे. येस येस पण येस. तुम्हाला एक बघितलं पाहिजे, मेष रास किंवा मेष लग्न असेल तर जातक हा स्वतः कार्यकारी असतो, तो डिपेंडेंट राहत नाही. दुसरा भाग असा आहे की तिला काहीतरी अचीव करायचं होतं, त्या मुलीने सगळं केलेलं आहे. आणि खूप लहान वयात ना शिवाय. Yes, yes. आणि व्हेरी सिन्सिअर, येस. व्हेरी सिन्सिअर. म्हणजे त्या ठिकाणी अहोभाग्य ज्याला आपण म्हणतो, की जोडीदार पण भाग्यवान आहे, होय. स्वतः व्यक्ती भाग्यवान आहे. हम्म. शुक्र हा जो आहे तो उच्चीचा आहे, तो मार्केश उच्चीचा होणं. आपण मागच्या वेळेला सांगितलं होतं हो सर. की मार्केश जर उच्चीचा असेल तर मार्गस्थानाचा दोष लागत नाही, जर तिथे ग्रह नसेल तर. आता आणि इथे शिवाय शुभग्रह आहे. हा, आणि शिवाय बोला. म्हणजे सॅटर्न तुम्ही म्हणालात ना, म्हणजे 10वी दृष्टी आहे, केंद्र योगात हो आहे, आणि तो शुक्र म्हणजे काय गडबड करूच शकत नाही ना, कारण नाही त्याला नाही. शनीच्या कंट्रोल मध्ये आहे ना तो. येस येस हम्म. बरोबर. मग अशा तऱ्हेमुळे त्या ठिकाणी जातकाने सगळं व्यवस्थित आहे. चांगले गुण आहेत. होय. म्हणजे एका स्त्रीला एक चांगले गुण असावे हा फार महत्वाचा भाग आहे. आणि तसं ती जशी वागले त्याप्रमाणे त्या व्यक्तीला तसं फळ मिळालेलं आहे आयुष्यात. आणि कर्माचं फळ फार छान आहे. पूर्वकर्म पण चांगलं असेल, कारण का पत्रिकेवरून जेव्हा आपण पूर्वकर्म पाहतो होय. तर होय. त्या दरम्यान सुद्धा तुम्हाला कळेल की असा जन्म घेणं आणि एवढे चांगले प्लॅनेटरी पोझिशन असताना, आता ट्रान्झिट्समध्ये काही वेळेला प्रश्न उपस्थित होतील, दॅट इज डिफरंट. होय. पण तरीसुद्धा मूळ कुंडली ही जी आहे तो बेस चांगला आहे. हम्म. आणि त्याच्यातून त्यांनी जे पूर्ण साकार केलेलं आहे, आणि स्वतःच्या हिमतीवरती त्यावेळेला असे काही क्लासेस वगैरे एवढे नव्हते, एक जनरल एज्युकेशन होतं. आणि त्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये व्यवस्थित सगळे शिक्षक होते. आता शिक्षकच उपलब्ध नाही आहेत, नाही. असा प्रॉब्लेम आहे. म्हणजे चांगले शिकवणारे शिक्षक होते ते आता परदेशात गेले. हम्म. मग तसं या जातकाच्या याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी जातक हा अतिशय उत्तमरित्या यशस्वी झालेला आहे. हो. होय. होय. यशकारक पत्रिका आहे. हे लोक राहायला सांताक्रूजला आहेत तिथे, म्हणजे पहिलं सांताक्रूजला राहायला होते, नंतर मग त्यांना सरकारी म्हणून चांगलं हे मिळालेलं आहे. आणि हे लग्नात बुध सूर्य आहेत ना सर, तर ते पण एक आत्माकारक आहे, म्हणजे बुध आणि सूर्य अमात्यकारक, म्हणजे ते पण म्हणजे एक तर बुध आदित्य योग झालाच, पण आपण असं आत्माकारक आणि अमात्यकारक पण एकत्र आले ना लग्न, तर हो ते पण म्हणजे चांगलाच योग झालाय ना, म्हणजे बरेच पत्रिका छानच आहे. आता थोडंफार तर ते काय होणारच सगळ्यांना. नाही, गोचरीने माणसाला थोडासा त्रास होतो. आणि होय. बघा, होय. एक लक्षात घ्या मॅडम, हम्म. गोचर आपल्याला कधी त्रास देतं, ज्यावेळेला आपलं पूर्वकर्म गोचर येस येस येस. जर दूषित असेल, त्या ठिकाणी काही होत असेल तर येणारा काळ जो आहे तो कष्टमय असू शकतो किंवा त्या त्रासात होतो. पण मूळ पत्रिका जर दूषित असेल, काही वेळेला काही ग्रह जे राहू केतूसारखे ग्रह एका ग्रहासोबत असतील तर त्या ठिकाणी त्या ग्रहाचं जे काही महत्त्व आहे ते कमी होतं आणि त्याला ते एक्झिट मिळत नाही, म्हणून बरेचसे कष्ट करावे लागतात. आता इथे शनी मंगळाची युती आहे हे निश्चित आहे. हे दोन शत्रू आलेलेच आहेत, त्याच्यामध्ये काही वाद नाही. आणि ते दशमेश आणि लग्नेश एकत्र आहे, म्हणून काम करण्याची स्फूर्ती जी आहे ना मॅडम, ती ह्या व्यक्तीला मंगळामुळे मिळालेली आहे. बरोबर. कधी कधी काही योग जे असतात ना, ते योग बरेचसे तपासावे लागतात तुम्हाला, नुसतं त्याच्यावर जातच नाही. आणि शनी हा शासकीय याचा आहे, जबाबदारीचं काम करायला देतो. तिथे जर काही चूक झाली असती, शनीची दृष्टी पंचमावर आहे, तसा गुरुसुद्धा तिथे पाहतोय, मंगळाची दृष्टी षष्ठावरती आहे, म्हणून हार्डवर्क ज्याला आपण म्हणतो
तर कन्या राशीवरती हार्डवर्क जे आहे तर कन्या रास ही लिखाणाची रास आहे. होय. तर तुम्हाला कल्पना आहे की सरकारी क्षेत्रामध्ये पहिला लेजर होते तेव्हा काही कॉम्प्युटर नव्हतं, पण लेजरमध्ये सगळं रायटिंग हँड रायटिंगमध्ये सगळं करायला लागायचं. कळलं का? मग नंतर कॉम्प्युटर आले, आता इझी झालेलं आहे. हे मंगळ शनीने सर म्हणजे निगेटिव्ह फळ दिलंच असेल म्हणजे नो डाऊट. हो पण हो इथे चांगलं पण झालं ना, कारण तो दशमेश लग्नेशा बरोबर आला तर म्हणजे समजा मंगळ कसा थोडासा काय उतावळा किंवा आपण असं हे म्हणू, आपण त्या शनीच्या ह्याच्यात तो आल्यामुळे ते थोडस कमी होईल असं पण आपण नाही म्हणणार का, म्हणू शकतो ना? बघा असं आहे मॅडम हा. की जेव्हा लग्नेश हा शत्रू असेल आणि तो जर शनी सोबत आला हा. तर जातकाचे शनी हा कष्टकरी ग्रह आहे. हम्म. मग त्याला कष्ट हे करावेच लागणार हो ना, हो ना. आणि त्या कष्टातूनच त्याला त्याची निर्मिती करावी लागेल. तसं ह्या व्यक्तीने काही मुलगीसारखीच आहे ना, तर त्या ठिकाणी तिने कष्ट केले आणि एक योजना केली की नाही मला असं हे बनायचंच आहे काहीतरी. आणि पूर्वी कशा पेपरमध्ये जाहिराती वगैरे अशा यायच्या आणि लोक जाहिरातीमध्ये एम्प्लॉयमेंट एक्सचेंज वगैरे अशा ठिकाणी नावं नोंदवायचे. त्याला काय असं मल्टिपल मार्केटिंग किंवा तसं काही हे नव्हतं, अशा कॉर्पोरेट कंपन्या नव्हत्या आल्या. कॉर्पोरेट नंतर आलं 2003 नंतर जास्ती कॉर्पोरेट यायला लागलं. हो ना, हो ना. तर म्हणजे मग त्या शनीने डिवोशन डेडिकेशन दिलं म्हणजे कष्ट करण्याचा तो चिवटपणा, पण मंगळाने ऊर्जा पण दिली ना, मग ती जी बरोबर. ऊर्जा पण हवी ना आपल्याला, म्हणजे नुसतंच येस मला करायचं पण ऊर्जाच नसेल तर कसं करणार, तर म्हणजे तसा त्यांचा एकमेकांना उपयोग पण झाला ना असं मला म्हणायचंय. हा. बरोबर आहे. हा. बघा कधी कधी शनी मंगळाची युती माणसाला आउट ऑफ द वे जाऊन काम करायला लावते, हम्म. नाही लावत असं नाही, होय, होय. पण स्ट्रगल पण तेवढाच येतो. हा, स्ट्रगल तर नो डाऊट येणारच ना. पण लग्न हे शुद्ध आहे, त्याच्यामध्ये लग्नी रवी उच्चित आहे. मग जेव्हा एखादी व्यक्ती पाऊल टाकते पुढचं पाऊल त्यावेळेला अतिशय समजावून टाकते की होय. तिथे त्या व्यक्तीला हे करून मग तिथे पुढे जायचं आहे. हम्म. आता भाग असा झाला की मेष लग्न असल्यामुळे जे महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड झाला त्याचं नाव पहिला बॉम्बे वाडा हाऊसिंग बोर्ड होतं. वाडा. आता महाराष्ट्र माडा हा. झालं. ते जमिनीचे व्यवहार सगळे असतात, होय. पण ते अख्ख्या महाराष्ट्रामधलं हेडक्वार्टर हे जे आहे ते मुंबईमध्ये आहे. मग त्या ह्याच्यातून तिथे एवढ्या सगळ्या मग नंतर MSRDC वगैरे वगैरे अशी अनेक डिपार्टमेंट त्यांच्या अंतर्गत येतात. मग तसं प्रामुख्याने हुशार असल्यामुळे मुळातच हुशार असल्यामुळे त्या ठिकाणी जबाबदाऱ्या येत राहिल्या, प्रमोशन होत गेलं आणि आता जवळपास बघा 74चे जे लोक आहेत जन्माला आलेले त्यांच्याकडे 5-6 वर्ष राहिलेली आहेत होय. एक रिटायरमेंटला. हां, आता 7-8 वर्ष आहेत म्हणजे अजून. तुम्ही असं म्हणालात ना सर, माडा म्हणजे ते जमिनीच्या व्यवहाराशी म्हणजे हो हो संबंधित यांचं आहे ना, तर हो मग हा लग्नेश पण मंगळ तो येस दशमेश शनी बरोबर, म्हणजे असं पण आपण थोडस हे लावू शकतो की नाही, बरोबर आहे का हो सांगा? हा. बरोबर आहे. हा. नाही आता कसं आहे बघा, हा. अख्ख्या महाराष्ट्राची 7-12चे उतारे आहेत किंवा इत्यादी गव्हर्नमेंटच्या लँड्स आहेत त्या सगळ्या म्हाडा अंतर्गत येतात. येस. जेवढे डोंगर आहेत महाराष्ट्राचे तेवढे सगळे डोंगर, त्यांचा विकास जे काही करायचं असतं त्यांचे परमिशन हे सगळं इथूनच घेतलं जातं. आता तर म्हाडा स्वतः बिल्डिंग बांधायला पण लागल्या, पूर्वी पण बिल्डिंग बांधायचं बॉम्बे हाऊसिंग बोर्ड, अनेक बिल्डिंग बांधल्या होत्या. मग तसं जबाबदारीचं काम जे आहे ते का आलं, कारण का की मेष लग्न हे मंगळाचं आहे. मंगळ म्हणजे जमीन आहे. जमिनीच्या संदर्भात जातकाला नोकरी त्या क्षेत्राशी संबंधित लागली होय. असं आहे. थँक्यू सर. त्या क्षेत्रामध्ये जातकाने अतिशय चांगलं यश मिळवलं. आणि तुम्ही ते सूर्याचं असं 10वं काय म्हणायचं, भ्रमण की दृष्टी काय सूर्यापासून जावं. म्हणतात, ते पण दशम स्थानावर ना, म्हणजे इकडे शनी तर आहेच आहे, पण आणि हा षष्टेश बुध सूर्याबरोबर म्हणजे सरकारी नोकरी आपण तसं पण म्हणू शकतो ना. हो हो हो. सूर्याची 10वी दृष्टी आपण जर बघितली, हा. सूर्यापासून 10वं स्थान, सॉरी हा, स्थान सूर्यापासून तेच 10वं तेच स्थान, एक्झॅक्ट काय म्हणायचं ते मला कळेना. सूर्यापासून सूर्यापासून 10वं स्थान स्थान बरोबर आहे. हा.
हे कसं असेल तर त्याच्यावरती सूर्य तिथे प्रकाशमान होतो, ते Yes. स्थान प्रकाशमान होतं. हो ते स्थान बरोबर आहे. असं आहे. मग आता ही सगळी तर पत्रिका जी आहे, हा बोला बोला बोला. हा ही या लग्नाला गुरु हा शुभ आहे आणि तो भाग्यश असून लाभात आहे. हम्म. त्यामुळे जमिनींच्या ह्याच्यापासून यांना लाभ झाले. म्हणजे दशमे म्हणजे शनीच्याच राशीमध्ये गुरु लाभात आहे ना, आणि लग्नेश पराक्रमात आहे आणि मंगळ गुरुचा अंशात्मक नवपंचमी योग आहे. त्यामुळे ह्या व्यक्तीकडनं मोठं काम होऊन त्या मोठे पदाला गेले ते. आता कसं आहे मॅडम, सांगतो दामले मॅडम, की ह्या मुळामध्ये शेतकरी कुटुंबातले आहेत, हा मुळातले. हो सर. तर गुरु हा शेतीच्या संदर्भातील हे दाखवतो, पण ह्यांचं कार्य जे आहे ना, हे हा कार्य ज्याला टाउनशिप म्हणतो आपण, हा तशा क्षेत्राशी संबंधित आहेत. आणि ते टाउनशिप सुद्धा मंगळाकडेच येतं. हो सर. आणि तशाच याच्यामध्ये ह्या ठिकाणी अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या जातकाला संयोग जे आहेत आपण जर बघितले तर पत्रिका तुम्हाला दाखवते. एक तर चंद्र सप्तम स्थानामध्ये आहे, पौर्णिमेचा जन्म आहे, चंद्र एकटा आहे. तो केमुंद्र योगाच्या बाबतीमध्ये तसं काही विचारू नका, कारण आता केमुंद्र योग आता नाही, उलट हा रविचंद्र हे जे आहे ना, हे एकमेकांना बळ पुरवतात. रवि बुध लग्नात आहेत आणि चंद्र सप्तमात आहे. प्रतियोगामध्ये पौर्णिमेचा जन्म असेल तर ते एकमेकांना जास्ती बळ पुरवतात. असं म्हणजे मी जेव्हा शिकले क्लासमध्ये. आता मॅडम बघा, इथे जे चंद्र जो आहे तो चंद्र स्वाती नक्षत्रात आहे की नाही? हो हो स्वाती नक्षत्र अतिशय उत्तम आहे, कलावंताचं नक्षत्र आहे. हो आता स्वाती नक्षत्राच्या समोरचं नक्षत्र कोणतं? तर भरणी का अश्विनी? भरणी. राशीत भरणी. मग आता भरणी नक्षत्र जे आहे हे, आणि स्वाती नक्षत्र बघितलं तर राहू, आणि नंतर भरणी नक्षत्र बघितलं आपण तर कोणाचं येतं? शुक्राची. शुक्राचं. मग आता त्या शुक्राची रास आहे, पण स्वाती नक्षत्र राहूच आहे ना. आता तुम्ही जर नक्षत्राचा शोध घेत बसलात तर फलादेश कम्प्लिटली चुकेल. हो चंद्र ज्या नक्षत्रात आहे ते जरी राहूचं नक्षत्र असलं तरी सुद्धा त्या नक्षत्राची जी क्वालिटी आहे ती आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. हो सर. नक्षत्राची क्वालिटी, तो काय प्रदान करू शकतो, भरणी नक्षत्र तुम्हाला काय देऊ शकतो, त्याच्या ऍक्टिव्हिटीज काय आहेत, तिथून ग्रह भ्रमण करीत असतात, जीवनामध्ये काय गोष्टी कोणत्या होऊ शकतात. आता भरणी नक्षत्र जसं की ही व्यक्ती जी आहे ही स्त्री नसून एक पुरुष म्हणूनच जन्माला आलेली आहे, आणि तिच्या ज्या सगळ्या राहणीमान, तिचं जे काय ऍक्टिव्हिटीज आहेत, पण तिला एवढ्या जबाबदाऱ्या मिळालेल्या आहेत, आणि हाताखाली 200-300 लोकांचा स्टाफ असल्यानंतर मनुष्य असं काही मूग गिळून गप्प बसणार नाहीये. हो सर बरोबर आहे. तिथे तो त्याची ताकद दाखवणार. तसं ताकदीचं हे लग्न आहे. अंशात्मक सगळा योग झालाय ना, तो खूप म्हणजे हे आहे. म्हणजे 3, 7, 11 मध्ये गुरु, चंद्र आणि मंगळ तिघांचे अंशात्मक हे योग आहे. म्हणून त्या ठिकाणी मॅडम कसं आहे की मेष लग्न आलंय, रवी चांगले आहेत लग्नामध्ये, त्यामुळे पत्रिकाच. आणि शुक्र मीनेचा आपण म्हणतो उच्चीचा व्ययात आहे, पण ठीक आहे, पण म्हणजे चांगली आहे पत्रिका. मंगळ शनी जरी असले तरी मंगळ शनीला गुरुची दृष्टीच आहेत ना. मंगळ शनी जरी असले तरी युती असली हा तरी. त्रिकोण बघितलं तुम्ही मॅडम, त्रिकोण गुरु, चंद्र, शनी, मंगळ, हा त्रिकोण आहे बघा. हो सर. यांनीच तर त्यांना म्हणजे हे केलं, म्हणजे एवढं मोठं होणं हे त्याच्यामुळेच त्यांना ते बहाल झालं. येस. सर या पत्रिकेत चंद्राला बल पण खूप आहे सर. म्हणजे बाकी सगळं ग्रहमान जरी चांगलं असले ना तरी चंद्र सुद्धा खूप चांगला असल्यामुळे ती मानसिकता जी आहे ना एक होल्ड ठेवण्याची, ती सुद्धा खूप चांगली आहे सर. कारण हे केमद्रुम योग वगैरे इथं काहीच होत नाहीये सर. कारण जसं जांभळे मॅडम म्हणाले की पौर्णिमेचा जन्म असल्यामुळे चंद्राला खूप बळ आणि गुरुची पण दृष्टी आहे त्याच्यावरती. त्यामुळे मानसिक कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये मानसिकरित्या कुठलीही येण्याची शक्यताच नव्हती इथे सर. आणि त्या बाकीच्या सगळ्या ग्रहांनी सुद्धा खूप चांगला सपोर्ट केलेला आहे सर पत्रिकेला. अतिशय सुंदर पत्रिका आहे सर.
एक फक्त अधिकतम शनी मंगळाची युती सोडली तर पत्रिकेमध्ये खराब असं काहीच नाही. आणि शुक्रही वाईट नाही सर, कारक आहे ग्रह तो व्ययस्थानाचा. बरोबर. त्यामुळे तोही काही वाईट नाहीये सर. आता गोचरीचे त्रास होतील, मला वाटते मेष राशीमध्ये जेव्हा शनी येईल तेव्हा थोडासा दृष्टी जेव्हा तिसरी येईल तेव्हा येस. थोडेसे काही त्रास होऊ शकतात सर. अदरवाईज सर बाकी पत्रिका एक नंबर पत्रिका आहे सर. बघा ना, आता 12व्या स्थानातून शनी चाललेला आहे. हो आता त्यांचं म्हणणं असं आहे की मी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेऊ का. मी म्हटलं परत सरकारी नोकरी मिळणार नाही, पेन्शन मिळेल तुम्हाला. कारण होय त्या होय ह्याच्यामध्ये कारण 2002च्या अगोदरची हे आहे ना, बरोबर म्हणून पेन्शन मिळेल. बरोबर होय नक्कीच आहे. पण आता आता 2 जो वर्ष तरी पगार त्यांनी मिळतोय, घेऊ नये. हा एक वेळ येस, मेषेत शनी गेल्यानंतर विचार केला तरी चालण्यासारखा आहे, कारण त्यावेळेला बाकीचेही काही त्यांना त्रास होण्याची शक्यता दिसते आहे थोडीशी गोचरीमुळे. पण त्यांनी आता तरी व्हॉलंटरी घेण्याचा विचार करू नये सर. कसं असतं मॅडम, दोन गोष्टी आहेत. एक, मूळ जन्माच्याच वेळेला जर समजा पत्रिका दूषित असेल तर माणसाचा प्रवास हा त्रासदायकच असतो. बरोबर पण आहे, जेव्हा कंटाळतो तुमचं माणूस बऱ्यापैकी. भाग्य चांगलं असतं आणि त्याचं कर्म जर चुकीचं असेल तर हा मग त्या ठिकाणी गोचरीच्या ग्रह हे त्रास देतात माणसाला. बरोबर आहे होय. आत्ता पुण्यातली गोष्ट आहे मॅडम, आज 7 बिल्डरवरती ईडीची आणि इन्कम टॅक्सची रेड पडलेली आहे आणि फार मोठी रेड आहे. बापरे 1000 कोटीच्या जवळपासची आहे. अरे आणि पूर्णपणे मोठमोठे प्रोजेक्ट त्याच्यातून बाद होणार आहेत आणि जे बुकिंग केलेली माणसं आहेत ती रडणार आहेत. आणि अवघड आहे सर. आता पुण्यामध्ये घर घेऊन आता सध्या तरी राहणं म्हणजे बिलकुल फारच नाही रिस्कीच आहे ते. तुमची सगळी संपत्ती जर तुम्ही पणाला लावणार असाल, जुगार खेळल्यासारखंच आहे लिटरली आता पुण्यामध्ये घर घेणं म्हणजे. जुगार घेऊच नाही जुगार खेळूच होय होय नाही. हा खेळूच नाही, आपलं जुगार तर खेळूच नाही. बरोबर आहे कारण सर. का आता की यांचं कर्मच्या बाबतीमध्ये सर काही हे नाहीये, म्हणजे कर्म तर ह्या व्यक्तीचं काही चुकीचं दिसत नाहीये. पण थोडाफार गोचरीचा त्रास सर, मंगळ शनी जी युती आहे ना ती अशी माणसाला कधी ना कधीतरी गोत्यात किंवा म्हणजे त्रासात आणणारीच ठरते बऱ्यापैकी सर. मी सांगतो तुम्हाला, हा तुमचं म्हणणं बरोबर आहे मॅडम. कसं आहे की नाते वाईट येस हो. तुम्ही नेहमी तसं सांगता सर. होय तसं ह्यांना जो त्रास झालेला आहे ना तो ह्यांच्या जवळच्या व्यक्ती म्हणजे त्यांचे जे नातेवाईक वगैरे तत्सम जे आहेत. आता ही मुलगी अत्यंत हुशार निघाली आणि ही होय रिझर्व आहे, म्हणजे स्वतः प्रतिष्ठित आहे आणि त्याच्यामुळे रिझर्व आहे, कोणामध्ये बरोबर मिक्स होत नाही अशी. बरोबर आहे. आपलं नाही, जे आपण बघा करिअर आपलं काम ओरिएंटेड बघ. माणसं असतात म्हणजे ज्यांचं ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर असणं, ते ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकतच नाहीत सर. येस. मग तसं ह्या व्यक्तीने सुद्धा म्हणून तुम्ही षष्ठेश लग्नी असला तरी सुद्धा हो तो कोणाच्या बरोबर आहे, तो काम काय करणार आहे, तो एक भाग आहे. एक्झॅक्टली. दुसरी गोष्ट की तुळेचा शनी, तुळेचा जो चंद्र आहे त्याचा तुळेचा अधिपती 12व्या स्थानामध्ये उच्चीचा आहे. हो अधिकतम रवी उच्चीचा आहे. म्हणजे बरोबर हे दोन ग्रह उच्चीचे मेष लग्नाला स्पेशली बघितलं आपण तर गोचरीचा ग्रह त्रास कधी होतो आपल्याला, जेव्हा प्रिव्हियस हा कर्म काही जर चुकीत झाले असेल, होय आपल्या हातून काही चुका घडल्या असतील न कळत, बरोबर तर त्यावरती बरोबर सुद्धा आता बघा ना की साधारणतः 90,000 रुपये पगार आहे. 80-90,000 होय रुपये पगार आहे चांगल्यापैकी, सगळं व्यवस्थित आहे. आणि उलट सुलट काय करायला गेलं तर मग काय होणार, प्रॉब्लेम होणारच होय ना सर. नक्की नाही का. नक्की तसं. पण होय सुखी समाधानी आहेत आणि दोघंही लोक शासकीय कर्मचारी आहेत. मुलाचा जन्म बरोबर जो सर. आहे तो 69चा आहे. अच्छा. पतीचा जो तर जन्म आहे ना सप्तमावरती रवीची दृष्टी आहे आणि सप्तमेश पण चांगला आहे. बरोबर आहे. तो पण शासकीय सेवेमध्ये आहे आणि चांगल्या होय ह्याच्यावरती आहे. बरोबर. पण हिचा दर्जा उच्च आहे, त्याचा थोडासा उच्च नाही, कनिष्ठ आहे. पण ते एका डिपार्टमेंटला वगैरे नाही आहे ना, दे आर इन अदर बॉडी. अच्छा. मग सर मेषात शनी गेल्यानंतर त्यांना होऊ शकतो का त्रास, म्हणजे अगदी त्यांच्या स्वतःच्या कर्माने नव्हे पण बाकीचे जे असतात, तुम्ही आता जसं म्हणता नाही, नातेवाईक. कदाचित प्रेशर आहे, अ, आजारपण हा आहे. बरोबर ते. आजारपणात बऱ्याच गोष्टी असू शकतात आजारपणाच्या, आणि बरोबर स्त्रियांच्या बाबतीमध्ये असे आजारपण आहेत येतात. होय. काही प्रश्न उपस्थित होतात वयामानाचा, संततीचे वय प्रश्न. 51 आता 51 हो, कम्प्लीट झालेलं. हो आता 51 आहे, पण त्यावेळेला समजा जे वय असेल
तर त्याला अनुसरून काही स्त्रियांचे आजार असतात वेगवेगळ्या तऱ्हेचे, तर ते होय होऊ होय सर. शकतात. बरोबर सर, कारण षष्ठेशाही खराब आहे आणि पंचमावर पण दृष्टी आहे शनीची. Yes. हो, त्यामुळं स्त्रियांच्या रिलेटेड काही होऊ शकतात त्रास त्यांना असं. हो, आता बरोबर. भाग असा आहे की मुलगा आहे, एक मुलगी आहे, तर त्यांचं एज्युकेशन चांगलं व्हावं हाच एक निर्णय आहे. बरोबर. आणि हल्ली जास्तीत जास्त लोक आपल्या मुलांच्या शिक्षणाकरता जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करतात. होय सर. आणि तिकडे शिक्षण फार महत्त्वाचं झालेलं आहे. हम्म. आणि त्याच्याकरता कमावलेले सगळे पैसे जातकाचे मुलांच्या शिक्षणामध्ये खर्च होतात. होय सर, आता अगदी खरं आहे सर. युक्रेनमध्ये जे भानगडी झाल्या, हा बोला. तर आता आता आपला हा जो मुद्दा चाललाय की मिशेल जेव्हा शनी येईल, पण तेव्हा कदाचित तिला कार्यालयीन संबंधी सुद्धा ट्रान्सफर किंवा अतिलोड अशा पद्धतीचं सुद्धा होऊ शकेल ना, किंवा मिस्टरांची ट्रान्सफर. कारण पराक्रम स्थान, दशम स्थान आणि सप्तम स्थान याच्यावर शनीची दृष्टी आहे. तर ट्रान्सफर आजारपणापेक्षा नाही, ट्रान्सफर ही सरकारमध्ये निश्चित ठरलेली असते. हो आता जसं की ह्या व्यक्तीची ट्रान्सफर ज्या वेळेला रत्नागिरी म्हाडा डेव्हलप करत होती, हा तर त्या ठिकाणी ट्रान्सफर झाली होती. आता त्या ह्याच्यामध्ये कसं असतं की मनुष्य तलाठी जरी झाला तरी सुद्धा ट्रान्सफर होते, हो तहसीलदार झाला तरी सुद्धा ट्रान्सफर होते. तर तसं ही तहसीलदारपेक्षाही मोठ्या पदावरती आहे, हम्म. तहसीलदारपेक्षाही मोठ्या पदावरती आहे. मग आता ते निबंधक, उपनिबंधक अशा काही पदं असतात, तर त्या संदर्भामध्ये जिथे जिथे कार्यक्षेत्र असेल तिथे जावं लागतं. कधी कधी 1 महिन्यासाठी असतं, कधी कधी 1 वर्षासाठी असतं. पण ट्रान्सफर तुमचं म्हणणं जे आहे ते होण्याची शक्यता जाणवते. हो. आणि सर आता हो हो सर, कळलं. आणि सर, आपण जसं म्हणालात की मार्केश शुक्र उच्चीचा झाल्यामुळे त्याचा त्याचा मार्केशाचा दोष दूर होतो. अशा हो पद्धतीने आपण मार्केश जर स्वग्रहीचा झाला, उदाहरणार्थ हा शुक्र आहे, तो जर हो सप्तमात असता हो तरी त्याचा दोष दूर झाला असता का? नाही, त्याच्यामध्ये मार्केश मारक स्थानात आहे, हा तर यदा कदाचित दुसऱ्या समस्या माणसाला सतावतात. उपस्थित झाल्यास. Yes. हो. मारक म्हणजे आता जसं आपण बघितलं मॅडम, कधी कधी मेष लग्नाला शुक्र धनस्थानात असेल तर तो हा मार्केश मारक स्थानातच आहे, हा म्हणजे तो काही ना काहीतरी समस्या आणणार. पण इथे मार्केश 2 आहेत, त्याचा अधिपती उच्चीचा झालेला आहे. आणि तो मार्केट त्याला सोडून बसलाय, मग तो ऑप्शन मारक स्थान सोडून बसलाय. येस. म्हणून त्या ह्याच्यामध्ये ऑप्शन जे आहेत ना ते मॅडम तपासायला हवेत आपल्याला, किंवा सर, कुठल्या मंगळाची कुठल्या. पण दृष्टी आहे कन्या राशीवरती, षष्ठ स्थानावरती. हो ती पण हो थोडीशी हो चौथी नाही, दृष्टी. आता ते कसं आहे सांगतो, मला त्या दृष्टीबद्दल सांगतो. काम हा एवढं असतं ना, मंगळ हा माणसाला खपवून घेणार आहे. कपिल. हो म्हणजे तो कष्ट बरं. करून खपवून घेणार आहे, वापरून नाही, खपवून. म्हणजे हम्म, तो हम्म, हम्म. तिथे जबाबदाऱ्या, पेपरवर्क, राहिलेलं काम अच्छा, हे मान सगळं मोडून करून. काम करायला लावणार येस थोडक्यात. येस, बरोबर आहे, बरोबर हा आहे, हा बरोबर. म्हणजे सर, वर्किंग लाईक अ बुल, बैलाच्या म्हणजे घाण्याला झुंपल्यासारखं कंटिन्यू काम करत राहावं लागणार. हो हो, ते मग मेषेचं कामच आहे. हो सर, मेष हे राशी, वृश्चिक राशी हो कधीही अशी हे नाही, ते धावपळ करणाऱ्याच राशी आहेत या, असं आहे. हो सर, शनी बरोबर मंगळ म्हणजे मंगळाबरोबर शनी पण आहे ना, हो तो पण करेक्ट. कष्टच करायला लावणार आहे. हो, कष्टदायक आणि पत्रिका आहे एवढं नक्की. हो हे नक्की. आणि आपण म्हाडाचं जे म्हणतो ना, म्हणजे की गव्हर्नमेंटचे घरं बांधून देणं किंवा काय त्या हो जागेवरती हे करणं, मग तिथे शनी मंगळ दोघंही त्याला उपयुक्तच झालेले आहेत येस तिथे. येस, हो, आणि शनी म्हणजे मंगळाची तर दृष्टी आहेच षष्ठ स्थानावरती, बुधावरती पण आहे. पण इथे बरोबर. कसं होतंय की थोडंसं नवमाश कुंडलीमध्ये शुक्र नीचेचा झालेला आहे आणि केतुयुक्त झाले आहे.
धनस्थानामध्ये म्हणजे कन्येमध्येच. आणि रवी पण इथे उच्चेचा असला तरी तो तिथे रवी बुध एकत्र आहेत, पण रवी नवमाश कुंडलीत नीचेचा झालेला आहे. आणि मंगळ आहे तो शनीच्याच राशीत गेलेला आहे, त्यामुळे तिथेही माडा त्यामध्ये किंवा त्या घराच्या ह्याच्यामध्ये काम करणं हे तिथेही उपयुक्त ठरलेलं आहे. आणि बरोबर. चंद्र राहू आणि गुरु अष्टमात असले तरी मीनेत म्हणजे आहेत, आणि चंद्र गुरु एकत्र मीनेच्या राशीत म्हणजे गुरुच्या राशीत आलेले आहेत, त्यामुळे तेही बरोबर. चांगले झालेले आहेत. पण आता म्हाडाचं घर आणि जे आहेत ज्या जागा आहेत, तर हो मुळात सिंह लग्न आलेलं आहे, त्यामुळे त्यांना कदाचित ही पण भीती असेल की ह्या जागावरती राजकारणी लोक हे जी कामं करतायत त्याच्यावरती म्हणजे 2 नंबरची किंवा जे हो विचित्र कामं करत आहेत, हो 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 आणि ह्या व्यक्तीला शनी बरोबर असलेल्या आणि शनीची दृष्टी परत शुक्रार असल्यामुळे ती म्हणजे 2 नंबरची किंवा बेकायदेशीर कामामध्ये जाऊ देणार नाही ह्या व्यक्तीला. आणि ह्याचा कुठेतरी इफेक्ट त्यांना तो मागे खेचत असावा की नको, की इतकं आयुष्य आपण व्यवस्थित घालवलेलं आहे आणि शेवटच्या काळात जर काही दुसऱ्यामुळे, कारण तो परत मित्राच्याच म्हणजे तृतीय स्थानातच आहे, बुधाच्या राशीतच आहे, तर दुसऱ्याचा दोष आपल्यावर येऊन काही होऊ शकेल का, अशी कदाचित त्यांना हे असावी. कारण सांगतो. चंद्राचं नवमाश कुंडली आहे म्हणजे सिंह रास आहे ना, त्यामुळे बरोबर. ती तत्व स्वतःच्या तत्वाला काही बाधा येऊ नये या दृष्टीने सुद्धा कदाचित त्या विचार करू असतील की आता मला निवृत्ती घ्यायची आहे, की शेवटी शेवटी काही आपल्यावर बालंट यायला नको. नाही नाही सांगतो असं तुम्हाला काय घडलं ते सांगतो मॅडम. हो, तुमचा विचार एकदम पटण्यासारखा आहे. हो, गौतम चॅटर्जी नावाचे एक गृहस्थ म्हाडाचे हो, अध्यक्ष होते हो, आणि अतिशय विद्वान आणि अतिशय स्वच्छ मनुष्य. ते IAS आहेत. हो, त्यांच्याकडे जाऊन यांनी स्वतः रिक्वेस्ट केली की मला असं डिपार्टमेंट द्या की याच्यामध्ये पब्लिकचा संबंध येणार नाही. हो, जे काम असेल ते मी ऑफिशियल करेन, हो, म्हणजे हो, संपर्क जर जनतेचा आला तर तिकडे आरोप होऊ शकतात. पण हो, असं हो, मला डिपार्टमेंट द्या की जेणेकरून मला लोकांशी संपर्क येणार नाही. आणि हो. गौतम चॅटर्जी वन ऑफ द बेस्ट मॅन, म्हणजे ते एवढे चांगले आहेत ना की हे नाही म्हणजे काही बोलायचंच नाही, एवढे चांगले आहेत, अतिशय कारण हे प्रामाणिक. डिपार्टमेंट इतकं म्हणजे तिथे पैसा खाण्याची जी हे आहे ना वृत्ती तिथे, आणि खूप संभव आहेत म्हणजे आहेच, तिथे घडणाऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे ही व्यक्ती त्याच्यात जाणार नाही, पण मेष लग्न आहे आणि नवमाश कुंडलीत सिंह लग्न आहे, त्यामुळे ह्या दोन्ही तत्वानी वागणारी आहे, तर तिथे अशा माणसांची खूप बळचेपी होते. आणि तो एक भीती असल्यामुळे सुद्धा माणूस म्हणतो की नको, म्हणजे आता जेव्हा मी स्वतः जाऊन हे सांगितलं शनी. की हो, मला कुठल्याही तऱ्हेचं असं लोभ नाही, मला हो, असं खातं द्या की मी आणि माझं टेबल हो, जे काही काम असेल ते मी करीन. अतिशय विद्वान आहे. हो, हो, आहे ना. मंगळ शुक्र बुधाच्या राशीत, हे मंगळ शनी असला तरी तो बुधाच्या राशीत आहे ना, आणि बुध परत लग्नात आहे. येस, दोन्ही विद्वान कडून आहे. तत्वानीच वागणारी ही व्यक्ती असं आहे. आणि चंद्र पण म्हणजे जरी असला शुक्राच्या राशीत तरी तो बलवान आहे, आणि परत नवमाश कुंडलीत गुरु बरोबर आलेला आहे, त्यामुळे चंद्र सुद्धा बेकायदेशीर जाणार नाही. पण तिथे राहू आहे, त्यामुळे तर कदाचित एखाद्या वेळेस एखादा मोह सुद्धा मागात पडू मला शकतो. तेच म्हणायचं. हा, मॅडम सर मी बोलू का? तर हा तो बोला. होऊ नाही, कोण हे होऊ लावते नाही. मध्ये, कोण करतंय असं, हे ब्ल्यू ब्ल्यू कोण करतंय? हा बोला मॅडम तुम्ही, पण हे कोण असं करू नाही नका. षष्ठामध्ये जी सॉरी अष्टमात वृश्चिक राशीत राहू आहे आणि तो हो, पण पापांशात आहे, तर त्यामुळे हो, कदाचित असे प्रसंग त्यांनी फेस केले असतील आणि मग आता संकट नको म्हणून त्यांनी त्या मिस्टर गौतमांना अप्रोच झाले असतील असंही मला वाटतं. नाही सांगतो तुम्हाला, कदाचित. अष्टमातल्या राहूचं फलादेश देतो तुम्हाला मी. दो मध्ये देतो ना तो. सांगतो तुम्हाला की ओके, त्यांचा विवाह ज्या कुटुंबामध्ये झालेले आहे, बर ज्या कुटुंबात विवाह झाला तर ते पतीचं कुटुंब पाहिलं जातं.
हो हो आणि त्याचा अधिपती शनियुक्त आहे. तर त्याच्यामुळे तिथे सासूरवाडीला अनेक तक्रारी आहेत आणि त्या ओके त्यांच्या भावंडांच्या, दिरांच्या वगैरे. तर ते ओके आतल्या गाठीचे आहेत, काही तक्रारदार आहेत, काही प्रॉब्लेममध्ये आहेत, काही लोकांची हा कर्ज झालेली आहेत. तर हे सगळं जे डिपार्टमेंट आहे हे त्यांच्या सासरी आहे, म्हणजे तिथे त्यांचा संबंध हा नाही आहे. ओके हो ओके शी म्हणजे सेपरेट. तो हा राहूनी ते फळ दिलंय त्यांना, हा, मग ते त्यामुळे त्यांना पतीचा मोहात भाऊ, नाही पडणार. पतीचा भाऊ. ओके हा. ओके येस आणि मेष लग्नाला अवश्य पहा तुम्ही की हो ज्यांचं मेष लग्न, म्हणजे एक नियम आहे, ज्यांचं मेष लग्न असेल त्यांच्या पतीच्या भावाचा संदर्भ कदाचित राहत नाही. ते लोक संबंध तोडून टाकतात, जास्ती कंटिन्यू करत नाही. आणि असे काही ओके प्रसंग त्याच्या, कधी कधी भाऊ नसतो, कधी कधी एकटाच व्यक्ती असतो, पण त्या कुटुंबामध्ये अनेक तक्रारी असतात, ते त्यांच्यामध्ये जातच नाही असं आहे. हा ओके हे नवीनच कळलं मला. चांगलंय म्हणजे नाही, विचार काही ठेवला पत्रिका ज्या पाहिजे. आहेत ना मॅडम, ह्या अशा तऱ्हेने तुम्हाला, जसा हा तुमचा प्रश्न बरोबर आहे की अष्टमात राहू आहे, वृश्चिक राशीतला आहे, तर तिथे काहीतरी घटना, गूढ घटना वगैरे वगैरे आहे, आणि हे सत्य आहे. तसं तुमचा प्रश्न व्हॅलिड आहे. सर तर आता ओके तसा येस, आता थँक्यू. पण मंगळ जाईल ना तिथून तेव्हा पण त्रास होईल ना त्यांना काहीतरी. हो हा होईल. येस. आता मग वृश्चिकेत मंगळ जाईल तेव्हा. हो हो हो. आता भाग असा आहे ना मॅडम की बघा, कधी कधी एखाद्या कुटुंबाशी संबंधित आपण असतो, तर त्या कुटुंबामध्ये कदाचित उलाढाल होत असते, पण ती आपल्याशी संपर्कात नसते. अशाही घटना हा होतात. आता जसं की ओके काही लोक संबंध तोडून टाकतात, किंवा तू आमच्याकडे येऊ नका. आता हे अष्टम स्थान आहे, हे पतीच्याकडचं सासर आहे त्यांचं. तर त्यांनी हा सांगितले की एवढं जास्ती आपण इन्व्हॉल्वमेंट नाही, आपण आपल्या कुटुंबाकडे लक्ष ठेवूया, आपल्या मुलांना मोठं करायचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की माणसं ह्याच्या त्याचे सगळे ठेका घेऊन बसतात आणि आपल्या मुलांचं नुकसान होतं. तशी ही व्यक्ती एकदम स्ट्रिक्ट आहे. ती म्हणाले की तुमच्या कुटुंबातलं काही इथे आणायचं नाही, आपण वेगळं राहायचं, वेगळं काम करायचं, आपल्या मुलांवरती जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट कॉन्सन्ट्रेट करायचं. करा. हा हो करेक्ट. आणि नसतं लिडरशिप करायला जायचं नाही. कारण का की चंद्र आणि रवी हे समसप्तक योगात आहे. कधी काही लोकांना सवय असते की दुसऱ्याच्या कुटुंबात जा आणि लिडरशिप करा, आपल्या घरात आपल्याला कोण विचारत नसतं. कळलं का? हो हो म्हणजे असं सुद्धा असं आहे. नाही आहे, पण हे पण दुसऱ्या नातेवाईकांना बघवत नाही. अति प्रामाणिकपणा किंवा अति आपण तत्वाने जातो, हे सुद्धा कुठेतरी एखादं आपल्या विरुद्ध नातेवाईक सुद्धा जाऊ शकतात. नाही, खरी गोष्ट आहे मॅडम. गाथा. हा, हा. नवमांशामध्ये मंगळ आलाय ना कुंभेमध्ये, कुंभेत त्याच्यामुळे हो नातेवाईक यांच्या जवळ येणार नाहीत असं मला तरी वाटतं. नाही, नातेवाईक येणार नाही, पण खो घालणारे पण असतात ना. पण चाललेल्या मंगळ गाडीला खीळ कशी घालायची, हो खीळ घालणारे असं पण बरेच असतात. एखादीच व्यक्ती येते, पण तीच आपल्याला फार त्रासदायक ठरते. असं होतं ना. तर आणि एक हो. विचारू का? बोला. आता यांच्या तृतीय स्थान यांच्या कर्तृत्वाच्या दृष्टीने मंगळ शनी खूप अनुकूल झाले, पण त्यांचं भावंड सुख वगैरे काही आपल्याला नाही, कळू आता शकतं? मी सांगितलं की ती बहीण जी आहे, बहिणीचे प्रश्न आहेतच. हा काय कळलं का? दुसरी गोष्ट काय माहिती आहे का, शी इज व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. आता ओके त्या व्यक्तीला जेव्हा ती जॉईनिंग झाली त्यावेळेला पगार 20-21 हजार रुपये होता. हा नाऊ शी इज गेटिंग मोर देन 1 लाख रुपये. तर त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या पदावर असल्यानंतर तिने कम्प्लिटली ना पतीकडली भावंड, ना आपली स्वतःची भावंड, हा एकला चलो रे, आपण आणि आपलं कुटुंब यावरती म्हणजे थोडी जास्ती. विरक्ती दिली त्यांच्याबद्दल येस, शनीनी, येस. भावंडांबद्दल. हा कारण का की व्यक्ती हुशार आहे आणि लग्नी चांगले ग्रह आहेत, तर त्याने विचारपूर्वक निर्णय घेतला आहे की कोई किसी का नाही, जुटे हे सारे नाते, आपण आपलं हा काम करा. तसं आहे ते. बस तेवढंच. हा मला हो आणि शंका होती बरोबर आहे ती. सर, कारण मंगळ शनी युती लग्न कुंडलीमध्ये आणि नवमांशामध्ये शनीची सप्तमावर दृष्टी आहे मंगळावरती, त्याच्यामुळे त्यांचा निर्णय योग्य दिसतो या ठिकाणी
कोणाच्या आद्यात नाही मदत नाही, आपण बरं आपलं काम बरं. नाही, तसंच राहिलं पाहिजे मॅडम. हो तरच आहे ठाकूरकी, नाही तर कठीण आहे. नाहीतर तुम्हाला परत ते त्रास होतो. मग हम्म. तुम्ही गाव गोळा करून बसायला लागलं की आपल्या कुटुंबाचा पूर्णपणे नाश होतो. हो सर, त्यांच्या बरोबर आहे. तक्रारी, त्यांची माणसं, त्यांचे कान देऊन ऐका, हे सगळं काम करायचंच नाही. नाही, करणाऱ्याच्या मागे लागते. अगदी खरंय. हो, आणि जो करत नहीं तो अलगद राहतो. सर यहाँ पे केतु दूसरे स्थान में है तो डिटेच करता है ना? ऐसा है मैडम कि वो प्रश्न हुआ था कि उनको तकलीफ आई थी तो जब भी उनकी शादी नहीं हुई थी। अच्छा। शादी होने के बाद में उन्होंने सब कारोबार जो है घर का वो छोड़ दिया, वहाँ पर किसी के हाथ में दे दिया, क्योंकि वो पराई हो गई ना। बराबर। तो पराई होने के बाद में वापस जाके मैका जाके वहाँ पर ये करो, मुसीबत लो, तो ऐसे में क्या होता है मैं आपको बताता हूँ। एक ये होता है, बहुत अटैचमेंट जो है हमारे मदर साइड में होती है, बट मेष लग्न इज वेरी प्रैक्टिकल। वो बोलते हैं कि जो भी लेना है ले लो, मगर हमको परेशान मत करो। बराबर। लेकिन हम आके रहेंगे, तुम्हारे बातचीत में रहेंगे, बाद में वहाँ झगड़ा करेंगे, ये सब काम यस सर। सर आता गोचरीचा जो शनी आहे त्याची दृष्टी या केतूवर आहे लग्न कुंडलीमध्ये, त्याच्यामुळे यांच्या मनामध्ये मग नोकरीमधनं VRS घ्यायचा वगैरे विचार येतोय. सांगतो मी तुम्हाला. पहिलं सगळं बघा, दरवेळेला असं होतंय असं नाही. आता भाग असा आहे की 12व्या स्थानातून शनी महाराजांचं भ्रमण आहे, तर त्या ठिकाणी सप्तमेश आणि धनेश हा उच्चीचा आहे आणि तिथे तो शनी ओव्हरलॅप होणार आहे, शनी महाराज तिथून जाणार आहे. तर त्यावेळेला काही प्रसंग उपस्थित होतील असा आपण संकेत देऊ शकतो. आता दरवेळेला माणसाचं शरीर सगळं चांगलं असतं असं नाही. त्या दरम्यान काही घटना अशा होऊ शकतात किंवा त्याच्यामध्ये कलह होऊ शकतो. कदाचित नोकरीमध्ये काही प्रसंग येऊ शकतात. काही वेळेला कुटुंबातील एखादी व्यक्ती देवाघरी जाऊ शकते, असंही होऊ शकतं. दरवेळेला एकच प्रसंग घडेल असं नाही मॅडम. आता कसं असतं, जसं जसं वय वाढतं, आता विचार करा की ही व्यक्ती जी आहे ही साधारणतः 51 वर्षाची आहे. मग वडिलांचं दुःख झालं, आईचं दुःख झालं, तर ह्या सगळ्या दुःखद घटना होतात. आता ते काय कायम राहणार नाहीत, जगणार नाहीत. आता जे लोक वयाची 50शी गाठणार आहेत, तर त्यांच्या घरामध्ये सुद्धा आई वडील असतील की नाही डाऊटफुल आहे. बरोबर आहे. असं आहे ना. मग तसे प्रसंग येतात माणसाला. मग त्याच्यावरती असं सिरियसली घ्यायचं नाही. जो होता है वो अच्छा होता है, जो हुआ वो अच्छा हुआ, असं आहे. म्हणून गोचरीचा जो ग्रह हे सगळं देतो फलादेश, त्यावेळेला त्या जातकाच्या याच्यामध्ये ज्या घडामोडी होत असतात त्या स्थानाप्रमाणे आपल्याला अभ्यासल्या पाहिजेत. तर दरवेळेला त्या आपल्यावरतीच होतील असा नाही. असं नाही. कदाचित आता समजा थोडंसं 13व्यापर्यंत दुःख असतं, नंतर जो तो आपापल्या कामाला लागतो. इथे तर प्रेत जाळल्यानंतर दुपारचं जेवण काय बनवणार आहे याच्यावरती चर्चा चालू असते. कळलं का? कोण कोणाचं हे नाही, ते तर आहे. जगराटी आहे ती. म्हणून तिथे ही अटॅचमेंट. आता जसं आईचं दुःख असेल तर आईच्या बाजूला किती दिवस बसणार आपला संसार सोडून, तसं हे शी इज व्हेरी प्रॅक्टिकल. जेव्हा एखादी व्यक्ती हाय प्रोफाईलला जाते ना, तेव्हा ह्या अशा फडतूस गोष्टी करत नाही. तुम्हाला कधी कधी जो क्राऊड आहे ना त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे. बरोबर आहे सर. आणि मेष लग्न आहे शेवटी, ते असं तिथे रडत बसणार लग्न नाही. कर्क असेल तर नाही, मग 10व्याला पण जाऊया, 5वीला पण जाऊया, बारशाला पण जाऊया, 13व्याला पण जाऊया, आणि देवळात नाही ते तेव्हा पण जाऊया. ते कर्केचा इमोशनल भाग आहे. पण मेषेचा आणि वृश्चिकेचा भाग त्यांचं ते करतील, नंतर बघूया आपण. कधीतरी भेटायला जाऊया, पुढच्या वर्षी जाऊया, दिवाळीला जाऊया. कळलं? हो सर, आलं लक्षात. काही लोक म्हणून तुम्हाला सांगतो नेहमी मॅडम की आपण कुठल्या राशीत जन्म घेतलाय तो आपला पिंड आहे. अगदी बरोबर आहे.
मॅडम पत्रिका काढा जरा. थँक्यू सर. थँक्यू. म्हणजे कुठल्या राशीमध्ये जन्म घेतलाय त्याच्यावरती माणसाचे विचार असू शकतात. त्याला त्या मार्गातूनच प्रवास करावा लागतो, हा नियम आहे. कळलं? किती जरी केलं तरी हो सर, बरोबर आहे. नियम आहे. भावनिक जास्ती बनवून मनुष्य आपलं स्वतःचं नुकसान करून घेतो, असा माझा अनुभव आहे. हो बरोबर आहे ना. असं प्रॅक्टिकल शेवटी राहावंच लागतं. हा काय म्हणाल? प्रॅक्टिकल शेवटी वागावंच लागतं म्हटलं. नाही, पृथ्वी राशी प्रॅक्टिकल असतात का? पृथ्वी तत्वाच्या व्यक्तीला किती अनुभव आहे त्याप्रमाणे तो प्रॅक्टिकल असतो. खरंच ते आहे. आहे. जगाकडून जर होरपळला असेल ना तर तो प्रॅक्टिकल होतोच. अगदी बरोबर आहे. बघा, थोडस वाईट वाटणे गोष्ट वेगळी आहे, पण त्याच्या मागे रडत बसा सतत ही गोष्ट वेगळी आहे. हो अगदी बरोबर. थोडस वाईट वाटतं, ठीक आहे, प्रत्येकालाच वाटतं. त्याचं सांत्वन करा, फिनिश मॅटर. त्याला धीर द्या. मग तिथे त्याच्याकडे हे मृत्यूच्या बाबतीमध्ये तुम्हाला मी एक कहाणी सांगतो. म्हणजे अनुभव असा आहे की ज्या घरामध्ये लग्न करण्याची मुलगी आहे आणि ज्याचा मुलगा लग्न करायचा बाकी आहे, मुलगा, असे लोक जवळ जाण्याचा प्रसंग जास्तीत प्रयत्न करतात. कळलं? त्याला म्हणतात नाते जोडणे. बरोबर आहे. कधी कधी एखाद्या ठिकाणी एखाद्याचं वडील वारले आणि तो मुलगा आहे, तर लोक त्याला गाईड देतात की 1 वर्षाच्या आतमध्ये लग्न केलं पाहिजे. त्याची मुलगी खपवायची असते म्हणून तो असं त्याला गाईडलाईन देत असतो. हा पण एक भाग आहे. कळलं? दिस इज ऑल प्रॅक्टिकल. असेल सर, तसंही असू शकतं. फॅक्ट आहे, मी कुठं बोलत नाही. टू मच प्रॅक्टिकल. खरं आहे. म्हणून दुःख सांत्वन करायला येत नाही. त्याच्यात मतलब असतो. नक्की. आता आपण कोणाकडे पाहुणं जातो त्यावेळेला किती खायला घेऊन जातो हे आपल्या इंटेन्शन वरती अवलंबून आहे. कळलं? बरोबर आहे सर. बी केअरफुल. एक सत्य सांगतो मी तुम्हाला, हा प्रॅक्टिकल अनुभव आहे. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. समजा उद्या खायला नेलं नाही तर दुसऱ्याला ते आपल्याला खाय देणार नाही, नका देऊ दे, हरकत नाही. कळलं? बरोबर आहे सर. सर यांचं बोलणं जरा तिखट होतं का? काय म्हणता मॅडम? बोलणं कसं होतं? बोलणं बोला. यांचं बोलणं थोडं स्ट्रेट फॉरवर्ड होतं का? नाही, शी इज व्हेरी स्वीट. अतिशय मनाने फार चांगली आहे. चंद्र चांगला आहे. त्याचं वागणं जे आहे ना ते कम्प्लिटली प्रॅक्टिकल आहे. वागणं मानसिक थोडस विचारवंत आहे. मानसिक विचारवंत आहे, बुद्धी राहत आहे. पण जे काही चालणं बोलणं जे हे आहे ते एकदम प्रॅक्टिकल. अच्छा. म्हणजे त्याच्यामध्ये हे नाही तुम्हाला असं केलंच पाहिजे, असं राहिलंच पाहिजे. थोडीशी शिकवणी जास्ती आहे, एज्युकेट. अच्छा. संस्कार आहेत चांगले. प्रत्येक माणसाच्या जीवनात परत शेवटी काय म्हणते मॅडम की तुमचं लग्न कोणत्या राशीचं आहे, त्याच्यातला नवमांश कुठला आहे, त्याप्रमाणे तुमचे ॲटिट्यूड असतात. जरी लोक म्हणाले की तुम्ही फार घमेंडी आहात, हो आहे, काय हरकत आहे? बरोबर. यांचं लग्न रूपांशामध्ये येत आहे ना. मग ते स्वतः काहीतरी करणार आहेत ना. ते अंशात आहे, त्याचं फळ मिळालंय, पण ऍटिट्यूड काही बदलणार नाही. ऍटिट्यूड म्हणजे आहे ना शेवटी. बघा, असं आहे मॅडम, विनाकारण ऍटिट्यूड आपला बदली करू नये. आता जसं मी 2 लोकांना इथे बाहेर काढलं, का बाहेर काढलं की त्याचं नाव लिहिलं होतं मूर्ख माणूस. त्याला कशाला ठेवू? कळलं? त्याला काल 9 ग्रुप मधून काढलाय मी. योग्य माणूस पकडला तुम्ही. हा, म्हणजे मी बघत होतो कधी येतोय पटकन काढून टाकलं. काय बोलायचंच नाही. आता ही गाईडलाईन चांगली आहे का वाईट आहे? चांगली आहे. बस. अतिशय अप्रतिम सर, अप्रतिम.
हा हा. आता त्याच्या नावावरती लिहिलं होतं मूर्ख माणूस भांडू, मग ते हे करायचं. कठीण आहे. कठीण नाही, हे प्रॅक्टिकल आहे. कठीण नाही, दिस इज व्हेरी इझी. आता नावासमोरच भांडूप लिहिल्यावर काय पाहिजे, सगळं आलं त्याच्यामध्ये. बोला. नाही पण चांगलं आहे तुमचं, आता एकदम तुम्ही हुशार होत आलात. आता मी दुसरा अभ्यासक्रम चालू करणार आहे त्याच्यामध्ये, त्या ह्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की एक करंट अफेअर्स. जरूर सर, जरूर चालू करा. कदाचित मंगळवारी चालू करेल. चालेल सर, काय हरकत नाही. चालेल चालेल. नाही शिकलं पाहिजे तुम्हाला. बघा आता तुम्ही एवढं नाही, सगळं. छान राहील, छान हो. राहील सर अगदी. कारण तुम्ही हो. जेव्हा सोनं 45,000 होतं तेव्हा तुम्ही म्हटलं होतं की 1,00,000 क्रॉस 1,00,000 करेल, जाईल. घेऊन टाका. हा, तेव्हा असं वाटलं बापरे 1,00,000 इतक्या लवकर होतील, पण अगदी झालेच सर. त्याच्यामुळे नक्की करंट अफेअर्सचा खूप फायदा होईल आम्हाला सगळ्यांना. असं आहे मॅडम की मी आत्ता सांगतो तुम्हाला की 2.25 लाख, 1,70,000 रुपये सोनं होईल. बापरे. 100%. सर नेक्स्ट इयर पर्यंत, म्हणजे 1 वर्षभरात. हो 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 हो. सर असं पण म्हणतात ना की सोनं पण करन्सीत वापरलं जाईल इंटरनॅशनल मध्ये पण. हो, आता असं त्या पण ठिकाणी बॉन्ड्स वगैरे पण आले होते आता. दिवाळीपर्यंत 1,15,00,000 होईल असं म्हणतात. 1,15,00,000 काय, आता जवळ सराफाने आले सांगितलं. 1,15,00,000. आता आता काय 1,15,00,000 तर जवळ आलं. 2,00,000च्या जवळच आता आलं. घ्यायला झालंय, वाढणार आता आणि परत झालंय. दिवाळीला. हो ना. हो. 135 तर चांदी आहे. हम्म. हो. चांदी खूप वाढली. चांदी 2 लाख रुपये होईल. बापरे. 2 कठीण लाख आहे. रुपये चांदी होईल. हं. कारण काय आहे की जगातलं मेटल जे आहे ना मॅडम, पारा आम्ही हो. 700 रुपये किलो आणायचा, आज 52,000 रुपये आहे माहिती. हो. कारण सगळा पारा लढाईमध्ये वापरला गेला हो, परवा. आणि तो कलेक्ट नाही झाला ना. तसं सोनं सुद्धा जे आहे हे आणि चांदी तुमच्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये भरपूर वापरली जाईल आणि चिप्स, जाते. चिप्स म्हणून. यूज जास्ती आला ना, हम्म. वापर जास्ती आला. हम्म, हम्म, हम्म. म्हणून मेटल सर तुम्ही मार्केट जे आहे, पाऱ्याचं शिवलिंग पाहिलंय सर? पाऱ्याचं शिवलिंग मॅडम कधीही बनत नाही, बोगस आहे ते. हो का? सातारा भागामध्ये आहे आमच्या इकडे. पारद शिवलिंग असं त्याला म्हणतात आणि बरेच जण म्हणतात की ते पाऱ्याचं आहे. बिलकुल नाही, कधीही बनवू शकत नाही. पारा गोठवला जात अच्छा, नाही. बरोबर आहे ना. ते कसं राहील आणि म्हणजे एकत्र एकसंघ कसं राहू शकतं तेच खरं तर. ते मिक्सिंग कसं काहीतरी करतात तुम्हाला असल्याशिवाय होणार नाही सांगतो. ते. मग ते नाही नाही, मार्केटमध्ये मिक्सिंग मिळतं बिक्सिंग ते काय काय? नाही. मार्केटमध्ये हा, मिळतं ते ते काय खोटं आहे, सर? हं? खोटं आहे, खोटं आहे ते. ऐका काय करतात ते तुम्हाला मी नियम सांगतो. हं. तुम्ही शिवलिंग साधारणतः 1 इंचाचं 2 इंचाचं साईज असतं, बरोबर आहे. हं. हो. हो. साधारणतः हो. पाव किलो अर्धा किलो पारा घेतला, तो रात्रभर त्याच्यामध्ये शिवलिंग बुडवून ठेवायचं हं. आणि नंतर ते शोषण घेतं अच्छा. आणि नंतर तो सकाळी बाहेर काढायचा. ते शिवलिंगाला तो पारा चिटकलेला असतो आणि मग त्याला पारद शिवलिंग म्हणून विकायचं. हा एकच फंडा आहे आणि जो मनुष्य पारद शिवलिंग त्याला म्हणायचं टेस्टेड आणून दे. कळलं? कठीण आहे. कारण सातारचा जो कास पठारचा भाग आहे ना त्या साईडला मोठं मंदिर आहे. तिथे ते म्हणतात की ते संपूर्ण पाऱ्याचंच शिवलिंग आहे म्हणून. कसं शक्य आहे? हो, इम्पॉसिबल हो आहे. ना सर. नाही आहे, पारा अस्थिर आहे ना. अस्थिर आहे. बरोबर आहे, हो, तो अस्थिर. खाली असा तुला ते वाहत जाईल तो. हो, लेप देऊ ज्या शकतील पण साईडला हे उतार नाही. आहे तिकडे. हा, होय. पूर्ण. तर मग पूजेसाठी कोणतं चांगलं? पूजेसाठी क्रिस्टलचं शिवलिंग वापरायचं. अच्छा, क्रिस्टलचं चांगलं. हं. त्याच्यामध्ये एनर्जी आहे. हं. पारद शिवलिंग हा व्यापार आहे. हो. आणि तंत्रामध्ये त्याला जास्त महत्व आहे. नाही काही असो, पण पारदचं बनतच नाही ना मॅडम तंत्राचं. हं, हं, हे हं. तुम्हाला मी काहीतरी गोष्ट विकीन आणि ते योग्य होणार नाही. मला एक सांगा, जर समजा 200 ग्रामचं शिवलिंग आहे, 200 ग्रामच्या ह्याला जर 10,000 रुपये झाले तर ते नसणारच. ते फक्त 200 ग्रामला 200 रुपयाचं असेल. हं.
मग 200 रुपयाचे 10,000 रुपये झाले तर काय वाईट आहे, असं आहे ते. तर मी 25,000 रुपये दिलेत पारस शिवलिंगाला. अरे बघा. हो ना, मला आणि माझ्या मैत्रिणीने फसवलं सर मला. बापरे. तुम्हाला माहिती सर माझी मैत्रीण, आणि त्याला मोत्यांचा 108 मोती तुमची माझ्या कुंडली मुलीला दिले बघायला त्यावेळेला. मैत्रिणींनी फसवलंय म्हटल्यावर खरंच कसं नाही, काय? त्यावेळेला मला भविष्यातलं ह्याच्यातलं काही ज्योतिषातलं एक क ख ग माहिती नव्हतं. आणि माझी सरांना माहितीये माझी मैत्रीण, ती आणि तिचे मिस्टर दोघंही ह्याच्यामध्ये आहेत, या आपल्या ज्योतिष फील्ड मध्येच आहेत. 4 लोक आहेत. सर म्हणते मग आता स्फटिकाचंच ठेवायला हवं पूजेत. स्फटिक. पारस शिवलिंग मला जो विकायला येतो किंवा सांगतो, त्याला मी सांगतो माझ्याबरोबर लॅबोरेटरीमध्ये चल, तिथे टेस्टिंग करूया, तो पळून जातो. पण मग स्फटिकाचंही ते रिअल असतं का? हा, स्फटिक. सर चांदीचं शिवलिंग चालतं? हा, चांदीचं शिवलिंग चालतं? हो चालेल, 100% चालेल. पण सर आता ते माझ्या मुलीकडे आहे, तर ती करते त्याला अभिषेक ते मोत्यांनी रोज. चालेल ना केला तर, का ते ठीक काढून आहे, टाकायला आता सांगू नाही नाही चालेल, आता करा, कशावरही पूजा करा, दगडावर करा, नाही तर लोखंडावरती करा, पण करा. हो ना, त्यावेळेला फसली गेले मी. बऱ्याच वेळेला फसलीच जाते मी. आता सांगितलं काय तुम्ही तसं एक कर्क रास आहे माझी, कर्क लग्न. भावनेच्या आहारी जाऊन वाटेल तसे निर्णय साखरेचे घेते पण मी. पैसे भरले. हो ना. हो तेच ना. ना, प्रत्येक वेळेला फसली जाते मी. काय किती करणार, किती शास्त्रीचे वर्षांनी पैसे हो. फसता मॅडम, म्हणजे ते करणार. बऱ्याच वेळेला होतं माझ्या बाबतीत, तसंच मॅडम आता होतं. शिकलात ना, पण आता आपण कुठे फसतो, कोण फसवतं, ते जरा सांभाळून हो ना. राहा. हो हो, ते आता होतेच ना. त्याच्यामुळे फायदा होईल मला खरं म्हणजे. नाही नाही, बी प्रॅक्टिकल. मी बिलकुल इमोशनल नाही आहे. मी अति इमोशनल आहे. आता तर सगळेजण सगळीकडे जाऊन डोळे उघडे ठेवून फिरून येतात. आणि आता आमच्यामुळे जास्त आहे. हो ना. आता हळूहळू हे व्हायला लागली मी. आता कालच्या लेक्चरला पाटील फसू मॅडम नका, होत्या. फसू नका सांगतात मी ना सर. होते असं ना. नका. हो. मी होते ना का. कालच्या क्लासला होत्या मॅडम, तिथे आम्ही बघितलं, 2 जण होतो, काय फसवाफसवी चालली होती. हो माझ्याकडे ना. हा आला, ते डोकं दुखत नाही होतं, पण मैत्रिणीचं पण पण डोकं सर दुखत होतं. सर सगळीकडे काय सुरू आहे हे बघायलाच पाहिजे. हो, हो. जगात काय सुरू आहे हे कळायलाच पाहिजे ना. सांगतो. असं आहे की इंट्रोडक्टरी लेक्चर सहसा कोणी घेत नाही हं. नाही घेत. काल ते घेतलं ना, ते मार्केटिंग आहे. मग मी सांगितलं ना मार्केटिंग आहे. हो हो. काल जाहिरात आली होती ना, ग्रुप वरती एका आली होती. हो, हम्म. मी गेलो होतो ते. हो माझा ना. छंद आहे असा माझा. ते माझी इच्छा होती पण नाही जमलं. आहे रेकॉर्डिंग बघा. हो का? आहे रेकॉर्डिंग. बर कुठला क्लास होता मला काही माहितीच नाही, कालच मी बघितलंच नाही. ठीक आहे, आता 9 वाजायला आलेले आहेत. तुमचं काय मत आहे सांगा. सर मी बोलू का? हा बोला ना, चालेल, बोला. हा नमस्ते सर. नमस्ते. सर मगाशी एक प्रश्न आला होता की त्याच्यामध्ये नाही का ही जातक हे पण असेल का, म्हणजे नाही का ॲटिट्यूड पण असेल का? तर साहजिकच आहे असा प्रश्न येतो, कारण जेव्हा मेष लग्न आहे आणि रवी पण तिथे आहे, पण हा रवी बुध दोन्ही पण अभियांश मध्ये आहे, लग्न सुद्धा नृपांश मध्ये. सो रवी बुध अभियांश म्हणजे या जातकाला ब्लेसिंग आहे, आणि हा लग्नेश मंगळ उग्रांश मध्ये आहे. बरोबर आहे. आता हा विचार केला तर मंगळ उग्रांश मध्ये आहे म्हणून एक आपल्या मनात विचार येणं किंवा विचार यायला पाहिजे, आणि त्या पद्धतीने आपण विचार कसं उत्तर मिळायचं ते पण पाहिजे. तर मला असं म्हणायचं की या मंगळावर गुरुची दृष्टी आहे. हा गुरु सौम्यांशामध्ये आहे, शिवाय तो कुंभ राशीतला गुरु आहे. म्हणजे कुंभ राशीतला गुरु पुन्हा हा स्पिरिच्युअल या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जास्तीत जास्त चांगला विचार करणार, आणि त्या ह्यानीच तो छान तिथे फळतो. सो तो त्याच्याबरोबर असून शिवाय तो शनी सोबत आहे, म्हणजे ह्या मंगळाला सगळ्या बाजूनी कसा दाब आहे,
निगेटिव्हली ऍक्ट न करण्यासाठी. म्हणजे इथे जे म्हणलं की कुणी की अग्रेसिव्ह असू शकते किंवा या गोष्टी आहे, त्या जातकाला कष्ट पण खूप आले, कारण धनस्थानात म्हणजे कुटुंब स्थानामध्ये इथे केतू आहे आणि तो चंडांश मध्ये. त्याप्रमाणे स्त्री जातकाच्या रिलेटेड किंवा कुटुंबामध्ये स्त्रीच्या रिलेटेड किंवा यांनी जो लहानपण ज्या गोष्टी भोगल्यात तर त्या निश्चितच त्यांना त्या आलेल्याच आहेत, कारण तो केतू चंडांश मध्ये. पण या मंगळाचं उत्तर इथे भेटते की प्रत्येक वेळेस तो लग्नेश मंगळ आहे म्हणून ती जातकच तशी आहे असं नाहीये, कारण सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल, कारण शनी सुद्धा कृपांश मध्ये आहे. सो असा मंगळ या शनी बरोबर आहे, गुरुची दृष्टी आहे आणि लग्नात शुभग्रह असून त्याच्यावर चंद्राची, हा चंद्र जो आहे तो पौर्णिमेचा तर आहे पण तो सुखेश चंद्र आहे. सो या जातकाला कुठेही वेगळ्या पद्धतीने कुठे काही असा अडीअडचणीत आणणार नाही, तो चांगल्याच पद्धतीने बिहेव करायला हवे. त्याच्यानंतर अष्टक वर्गाप्रमाणे बघितलं सर तर सगळ्या म्हणजे कुटुंबस्थान आणि सप्तम स्थानालाच मार्क्स कमी आहेत. कुटुंब स्थानाप्रमाणे जे त्यांनी काही गोष्टी ज्या अनुभवल्या लहानपणाच्या किंवा ह्याच्यात आणि मग गोचरीने ज्या गोष्टी त्यावेळेस ते घडतील. पण सरप्राईज म्हणजे सगळ्या ह्याच्यात अष्टक वर्गात अतिशय उत्तम मार्क्स आहेत. म्हणजे व्हेरी रेअरली ही कुंडली अशी पाहायला भेटते की त्याच्यामध्ये जवळजवळ 5 ते 6 स्थानांना 30च्या पुढे मार्क्स आहेत सर. हा एक छान चांगला पॉइंट आहे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे. आणि लग्नेशच पराक्रमात आहे, शिवाय तो शनी बरोबर म्हणजे जातक आणि लग्न हे मेष आहे, म्हणजे पराक्रमाचा आणि स्वतःचं ध्येय साध्य करणं ह्याच्यासाठी ज्या व्यक्तीने जन्म घेतलाय अशाच पद्धतीची ही कुंडली आहे. त्याचबरोबर मेष लग्नाला सप्तम स्थानात शुक्राची राशी येते, तूळ राशी येते. जरी तिथे मार्क्स कमी असेल तर आता हा प्रश्न आहे की इथे अष्टक वर्गाप्रमाणे पण तिथे शुक्राला 5 मार्क्स आहे. सो मला नाही वाटत की इथं त्यांच्या लग्नाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण काही असा निगेटिव्हली काही विचार हे होईल. हाही एक चांगला पॉइंट आहे तिथे. हा, त्यांच्या सासरच्या मंडळीच्या ह्याच्यामध्ये निश्चितच काही घडामोडी घडलेल्या असतील, कारण राहू सोबत तिथे नेपच्यून पण आहे. म्हणजे तुम्ही मगाशी जे म्हणला की गुढता, वृश्चिक राशी तर गुढता आहे, शिवाय नेपच्यून आहे आणि हा नेपच्यून नीच अंश मध्ये आहे. सो डेफिनेटली इथे प्रॉब्लेम दिलेच असतील, पण त्याच्यासोबत असलेला राहू जो आहे तो शुभांश मध्ये पण आहे. हा एक वन ऑफ द चांगला फॅक्टर आहे. सो या पद्धतीने तर पाहिलं. त्याच्यानंतर मगाशी पण कोणीतरी म्हणलं की त्या जातकाला आता रिटायरमेंट घ्यायची का एक हे वाटलं, तर मला असा विचार मांडावा असं वाटतो की शनी जेव्हा व्ययस्थानातून जातो तर तेव्हा व्यक्तीला असं वाटतं की आता मी बाहेर पडावं, आता मी थांबावं. खरं तर मेष लग्न म्हणजे कर्मकारी लग्न आहे, म्हणजे कर्माचं लग्न आहे. पण वेळातून शनी जात असताना जातकाला रिटायरमेंट घ्यावीशी वाटणार. सो त्यामुळे हा विचार जातकाच्या मनात आला असावा असं मला एक वाटतं. आणि नंतर कालांतराने जे म्हणतो आपण की मंगळाची चौथी दृष्टी जी आहे ती कन्या राशीवर आहे. सो डेफिनेटली काही प्रॉब्लेम्स त्यांना हेल्थच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काही गोष्टी तिथे घडू शकतात. म्हणजे जसे ते एक वेळेप्रमाणे ऍज पर द एज वाईज त्याच्या, तर तिथे काही गोष्टी आहेत. कारण बुध आहे पण तो बुध उच्चीच्या रवी बरोबर आहे. सो त्यांना जरी अडचणी आल्या तरी त्यांना चांगली ट्रीटमेंट पण भेटेल असं मला कॉन्फिडन्स वाटतो. कारण रवी जर पत्रिकेत चांगला असेल तर आपल्याला ट्रीटमेंट जी आहे, जे काही आपण औषधोपचार करणार आहे ती आपल्याला चांगली मिळते. हा एक पॉइंट आहे. त्यानंतर नशिबाची साथ कशी भेटली आहे, तर भाग्येश जो आहे तो गुरु आहे, तो गुरु कुंभेमध्ये आहे. आणि जसं मी म्हटलं की कुंभेचा गुरु जो आहे तो आपल्याला स्पिरिच्युअल सोशल ग्रोथ आणि हायर विजन दाखवतो, इनोव्हेशन दाखवतो. त्याप्रमाणे हा सुद्धा अतिशय चांगला आहे की त्याच्यावर कोणाची अशी म्हणजे निगेटिव्हली काही ऍक्ट होत नाहीये. आणि जो पंचम स्थान आहे तर ते पंचम स्थानात तो जो आहे तो देखील लग्नात बसलाय आणि तो बुधाबरोबर आहे. सो हा बुध देखील पॉझिटिव्हच आहे, कारण बुध देखील अभियांश मध्ये आहे. सो पंचम स्थान भाग्यस्थान म्हणजे भाग्याने पण त्यांना सपोर्ट केलेला आहे. सो अशा रीतीने पत्रिका खूप छान चांगली आहे सर. खूपच छान डिटेल आहे. थँक्यू सर. आता कसं आहे मॅडम, तुम्ही म्हणालात की उग्रांशामध्ये एखादी गोष्ट आहे, बरोबर आहे की नाही? येस सर, मंगळ आहे. हा, आता जसं की गाढवाच्या मागे उभं राहिलं तर लात तर खावीच लागणार आहे, कळलं का? तसा मंगळ हा उग्रांशामध्ये आहे तर तो उग्र झाल्याशिवाय त्याला फळ पण मिळत नाही, लक्षात घ्या. हो बरोबर, तुम्ही मागे उग्र सांगितलं होतं. व्हायलाच पाहिजे, मंगळाचा हक्क आहे उग्र होणं. आता जर समजा तुम्हाला मी सांगतो की एखादी व्यक्ती समजा मंगळाची आहे तर ती शिखरावरती जाईल, कारण त्याला तो श्वास घेण्याचा अधिकार आहे, तो श्वास घेऊ शकतो, तो थकणार नाही. कारण का की त्याच्याकडे शिखर योजना आहे, त्याचा पल्ला गाठायचा आहे.
म्हणून मंगळ काय काम करतो, जसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की मिथुनेचा मंगळ असेल तर जातकाला धाप लागते, जास्ती श्वास घेतो. का घेतो? कारण का की त्या ठिकाणी तो जास्ती कष्ट करतो. कळलं? एक सायन्स असं सांगतं मॅडम की जेवढा तुम्ही जास्ती श्वास घ्याल तेवढं तुमचं आयुष्य कमी होतं. उदाहरणार्थ की कासव हा कमी श्वास घेतो, 200 वर्ष जगतो. कुत्रा हा जास्ती भुंकतो श्वास घेऊन, 15 वर्ष जगतो. हे परमेश्वराने नियम ठेवलेले आहेत. कळलं? आणि सर मंगळ फुफ्फुसावर इथे मिथुनेमध्ये आहे, त्यामुळे मंगळ हा फुफ्फुसावर पण ऍक्ट करतो. सो येस, अंमल आहे त्यामुळे ना. पण हे आहे. येस, अंमल आहे तो. मग आता येस त्या सर. ठिकाणी धाप लागणे. आता अशा वेळेला लोक डोंगर चढायला जातात कारण ते साहस दाखवतात. कळलं का? येस सर. आता काही लोक जे आहेत ते साहस दाखवत नाहीत. ते म्हणतात आपल्याला, आता जसं की त्या मॅडमने सांगितलं कर्क लग्न आहे, तर त्या ठिकाणी त्यांना पाण्याचा प्रवास, होडीचा प्रवास, बोटीचा प्रवास हा रम्य आहे. मग त्या ठिकाणी त्या जातकाच्या ह्याच्यामध्ये जवळपास तलाव असणं किंवा सफर करणं हा भाग येतो. ते डोंगर चढायला जाणार नाहीत. डोंगर चढणारे लोक वेगळे असतात. येस सर. बरोबर आहे. त्याला मंगळाची लोक लागतात सर, डोंगर चढणारी. जागा रिकामी असून पण ट्रेनमध्ये लटकणारे लोक आहेत ते मंगळाचे आहेत. ते बसणार नाहीत. बरोबर आहे. हा जो भाग आहे ना, हा आपलं सायन्स सांगतो आपल्याला. जे काही व्याकरण आहे, ज्योतिषचं विज्ञान आहे, त्याच्यावरती अंमल असतो. सगळं अंमल जो आहे. म्हणून आपल्या पूर्वजांनी, आपले जे ऋषी होते त्यांनी राशींचे गुणधर्म शिकवले की हे काय करू शकतं. कसं आहे? येस सर, बरोबर. आणि सर सर आईशी अगदी पण जास्त बरोबर आहे. तुम्ही अटॅच आता जो बोला पोद्दार मॅडम, तुम्ही बोला, मी बोलते. आणि आईशी पण अटॅच नसण्याचं कारण म्हणजे काय होतं की चतुर्थेश चंद्र जो आहे तो हर्षल युक्त आहे. सो जेव्हा म्हणजे मनाने सुद्धा ते आणखीन म्हणजे अशा इमोशनल नाही होणार तिथे, तर ते अशा म्हणजे मनाने खंबीरच असतील. कारण मेष लग्न पण आहे आणि चंद्र जरी तुळेचा असला तरी तो हर्षल युक्त असला तर माणूस म्हणजे आई आई करत नाही ना सारखं, आता एक ऐका स्वतः मला, स्ट्रॉंग असतो. ऐका. आता चतुर्थेश हा चांगल्या राशीमध्ये आहे, बरोबर आहे, येस सर. सुखकारक आहे. हो. आता आईला काय सांगितलेलं आहे सांगतो मी तुम्हाला, स्टोरी सांगतो की तुला काही कमी पडू देणार नाही, येस. पण आमच्या घरी येऊन राहायचं नाही. बरोबर आहे. तू तुझ्या घरी राहा, मी तुझ्या घरी येणार नाही, कारण मी सासू राहते नाही. हे असे प्रॅक्टिकल लोक आहेत. हो. कळलं? येस सर. थँक्यू सर. काही काही जावई असतात, सासू आजारी झाली की लगेच पहिला भेटायला जाणार. अरे बाबा काय आहे, त्याचा मुलगा आहे ना, तो बघेल ना. असं आहे. म्हणजे काही भावना. हा, कुलकर्णी मॅडम बोलत होत्या, बोला. हा सर, तुम्ही जे सांगितलं ना शिखर चढण्याचं, तर माझ्या ओळखीचे एक जण आहेत, धनुराशीचे आहेत ते, आणि सप्तमामध्ये मंगळ आहे. दर 2-3 महिन्यांनी एक तरी गड सर केल्याशिवाय ते शांतता मिळत नाही त्यांना. म्हणजे ते टोकापर कितीही अवघड असू दे ट्रेक, तो जाणार म्हणजे जाणार. ते अगदी तंतोतंत खूप जुळून आलं सर तुम्ही सांगितलेलं ते. मॅडम मला एक सांगा, आता तुम्ही राहता 4थ्या मजल्यावरती, तुम्ही 2दा खाली उतरता की नाही? निश्चितच सर. म्हणजे शिखर चढता की नाही? हो सर. सिंपल आहे. अगदी खरं आहे सर. हो. मग शिखरावर घर मिळालेलं आहे. होय, बरोबर. याच्या आधी होते तिथेही टॉप फ्लोअरच होता आणि आताही टॉप फ्लोअरच आहे. आमच्या याच्यातली लिफ्ट बंद होती, तर मी सेक्रेटरीची कंप्लेंट पोलीसमध्ये केली की सिनियर हो. सिटीजनला लिफ्ट बंद आहे, तर याला कायदेशीर त्याला त्याच्यावरती हे करा, तक्रार दाखल करा. बरोबर. त्यांनी लगेच लिफ्ट बदली करून लागली, बदली केली 5.5 लाख रुपये खर्च करून. बरोबर. हा, सांगितलं लिफ्ट बंद नाही पाहिजे, मी पैसे भरतो. आमच्याकडे लिफ्टच नसल्यामुळे आम्हाला पर्यायच नाहीये. काय करणार, शिखरावरतीच राहायला लागतं. होय, असं हे सगळे नियम आहेत. धन्यवाद, तुम्ही सगळ्यांनी चांगल्यापैकी अभ्यास केला. नवीन आपण उपक्रम चालू करूया, चांगल्यापैकी सगळं हे होईल, हरकत नाही. एनिवे, कोणाला काही अभिप्राय द्यायचा आहे
बराच वेळ झालेला आहे आता. बोला कुबल मॅडम. हलदरकर मॅडम आहेत का? का समारोप करायचा आहे? तर आहे मी, पण आता माधुरी मॅडमनी इतकं सगळं सांगितल्यानंतर अभिप्राय देणं हा चांगला प्रयत्न होणार नाही. त्यामुळे माझे ठीक परत आहे. तेच मुद्दे येतील आणि कुबल मॅडम पुन्हा तेच बोलतील. त्यामुळे कुबल मॅडम बोलणं हे संयुक्तिक आहे. थँक्यू सर. ठीक आहे. आणि पत्रिका थँक्यू. खूपच छान होती आणि खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी विवेचन केलं आणि माधुरी मॅडमनी त्याचा सूक्ष्मांश काढून खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांसमोर मांडली. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. वेळ घेतात. देर से आई लेकिन सही किया. तो हे हो, म्हणजे नाही, उशीर करतात पण अभ्यासू त्यात आहेत. सगळी माहिती सादर करतात. अभ्यासू आहेत, शास्त्री आहेत. हो असं आहे ना. हो नाही सर, शास्त्री वगैरेच काही नाही सर. ऍक्च्युली मला रायटिंग क्रॅम्प म्हणजे थोडा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मला वेळ लागतो असं जर काय ह्याला, म्हणून मी थोडा वेळ पण घेते. आणि दुसरं म्हणजे सगळ्यांना वाव पण भेटतो. नाही तर आपणच आपलं घोडं पुढे घ्यायचं असं मला योग्य नाही वाटत. सगळ्यांनी सगळ्या गोष्टी बोलल्या आणि जर काही असं वाटलं की कुठे राहते किंवा काही प्रश्नांचे ह्याला आपण उत्तर देऊ शकतो, मग तेव्हाच मला वाटतं योग्य वाटतं म्हणून उशिरा बोलते. मंगळाचा उग्रांश कळला तुम्हाला? हो सर, हो. मंगळ असा आहे. एनिवे कुबल मॅडम, तुम्हाला विनंती करतो. हो सर, म्हणजे असं नका, मग मी करणार नाही. करा करा. हो, नाही, विनंती नका करू. नमस्कार मॅडम, एक मिनिट हा, बोला मॅडम. बोला हे बोला. करण्यापूर्वी ना मला जरा डिटेल्स द्या ना, कारण आज माझं खूप नेटचं हे होतं. अच्छा, हा, आजच्या याचं का? हा, आत्ताच जमा ह्या हो हो हो, पत्रिकेचं. देते हो मॅडम. देते. 6/5/1974, हम्म. सकाळी 5:46 जन्म आहे. हो. मुंबई, टीव्ही टॉवर. आणि जातक स्त्री आहे. मी तेच म्हटलं, आज धन्यवाद तुम्ही, आज मला वाटतं धन्यवाद. तुम्ही आल्याच नाही की काय, म्हणजे नाही आवाज. मॅडम ना, ते माझं फोनचा खूप इश्यू झालाय, तर नवीनच घ्यावा लागेल. त्यामुळे मला खूप हे होतं, स्टॅक झाला तो. उद्या मॅडम सेल चालू होतोय फ्लिपकार्टला. जुना द्या, नवीन घ्या. हो सर. हो हा, हो हो, नाही बघणार उद्या चालू बघणार ते. होतोय. उद्या चालू होतोय. हो, उद्या 22-23. सेल आहे. हा, उद्या आहे जुना ना. हो. द्यायचा, नवीन घ्यायचा. ओके. 5,000 रुपये डिस्काउंट आहे. ओके सर. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. थँक्यू. तर सर, सर्वात हा, बोला. प्रथम तुम्हाला नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत. सर्वांना नमस्कार. आता आपल्या हळदणकर मॅडम जशा म्हणाल्या, आपल्या माधुरी पोद्दार मॅडम तर छानच करतात, सगळं डिटेल केलं. पण तरी सुद्धा मी थोडस हे केलं होतं, म्हणून तुम्ही म्हणजे आपल्याला असं म्हणालात ना, म्हणजे मंगळ शनीची हो. युती चांगली पण ठरली आणि वाईट, म्हणजे स्त्रीचं दुःख किंवा बहिणीचं दुःख असा तुम्ही शब्द वापरला. तर म्हणून मला सांगावं असं वाटतं की ह्या आपल्या सर्वतोभद्र चक्रामध्ये म्हणजे मेन ह्याच कुंडलीत, असं गोचर बिचार नाही, ते तर म्हणजे लावायला मला पण वेळ नाही मिळाला. पण हा मंगळ आणि शुक्रानी वेध पण घेतलाय सर. तर म्हणजे त्यांनी पण, म्हणजे आपण तसं म्हणू शकतो. आणि तिथे विद्युन्मुख नावाचा पण सूर्यात नक्षत्र बिंदू आलेला आहे. म्हणजे ते आपण आता काढतोच, तर म्हणून मी ते फक्त म्हणजे त्या ह्यांनी पोद्दार मॅडमने बाकी सगळं सांगितलं, अष्टक वर्ग पण सांगितले, कारण ते लग्नात 30 मार्क आहेत, तृतीयात पण 28 आहेत, चतुर्थात 28 आहे, पंचमात 30 आहेत, षष्टात पण 30 आहेत, त्याच्यानंतर भाग्यात पण 32 आहे. म्हणजे भाग्यानी पण त्यांना साथ दिलीच, कारण तो गुरुचं तर त्यांनी सांगितलंच म्हणजे. आणि इथे दशमात पण 36 आणि लाभात पण 36, म्हणजे एकदम चांगलं सगळं. आणि पुष्कर नववंशात पण बरेच ग्रह तर आलेले आहेतच. म्हणजे आपण, तुम्ही पुष्कर नववंश पण आम्हाला बघायला शिकवला ना, म्हणजे त्याचं पण त्यांना चांगलं आहे. गोचरीनी कमी जास्त ते तर सगळ्यांचं होतच असतं, पण अतिशय उत्तम पत्रिका सर. मला खूप खूप आनंद झाला. आणि तुम्ही ते सारखं मेष वाल्यांचं सांगताना अगदी म्हणजे इतकं म्हणजे काय, असं एक सेकंद नाही, मायक्रो सेकंद सुद्धा बसावंच वाटत नाही, म्हणजे इतकं ते असतं. म्हणजे मी स्वतः पण अनुभव घेते येतो. तर अतिशय उत्तम म्हणजे क्लास झाला सर. त्यासाठी आम्ही सगळेच जण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी वंदन करतो. हॅट्स अप टू यू अँड युअर डिव्हाइस. थँक्यू मॅडम. चांगलं शिका, चांगले मोठे व्हा. थँक्यू ऑल. थँक्यू. चांगले पैसे कमवा. पैसे गरजेचे आहेत, लक्षात घ्या. पैसे कमवू नका असं नाही, अवश्य कमवा, पण क्वालिटी ऍस्ट्रॉलॉजर म्हणून चांगलं हे करा.
क्वालिटी असतं माझ्या. बतावून देतात हो सर लोक आणून. आता माझ्यासारखी म्हणजे मी तर काय शास्त्री बिस्त्री नाही, तुमच्या ह्याच्यावर पण बरेचसे आलेत म्हणजे हे, तर म्हणजे मी उघडून सुद्धा बघत नाही, कारण मी ती मनशक्तीची पण हे आहे ना, तर मला द्यायची सवय. असंच असं पाकिट माझा भाऊ वगैरे ते करतात ना, तर ते म्हणतात अगं दीदी ह्याच्यात एवढे पैसे एवढे तुला द्यायचे का? मी म्हटलं हो मला द्यायचे, मला गरज असेल तर मी ठेवले असते, पण मला म्हणजे काहीतरी दान करायला आवडतं, तर मी ते अक्षरशः ते पाकिट नेऊन तिकडेच नेऊन देते. पण तेच सांगतात की ह्याच्यात भरपूर पैसे ठेवलेले आहेत तुझ्या क्लायंटनी असं. थँक्यू सर, थँक्यू. आणि ह्याचं सगळं श्रेय मात्र तुम्हाला सर. नाही नाही, आम्हाला असं नाही. सगळेच सांगतील नाही हो तर परमेश्वर. ऐका 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 नाही, ही काही स्तुती नाहीये. आज आम्ही सगळेजण जे आहोत म्हणजे यांनी आपल्या ह्या छोट्या तुम्ही म्हणतात तसं तृप्ती कुलकर्णी झालं, माधुरी पोद्दार झालं, सर्व नाही, शिंदे, लहान लहान आणि मुली आहेत या. त्यांनी तर केलं आणि त्या प्रत्येक वेळेस कबूल करतात. शास्त्री जरी केलं पण एक काय म्हणायचं फलित देण्याची जी जो तो दृष्टिकोन आहे ना, तो तुम्हीच दिला. म्हणजे आमच्यासारखे जर करू शकतात तर त्या तर करणारच ना, नो डाऊट नक्की. त्याच्याबद्दल. अतिशय म्हणजे सुंदर. तुम्हाला ते आपला मला शब्दच उद्देश नाहीये. उद्देश असा खूप आहे छान. की ह्या हा. लहान मुलं आहेत आपल्या हो मुलासारखे आहेत, बरोबर त्यांनी बरोबर. हुशार व्हावं आणि आणि त्यांची झाल्यात Yes. सगळ्या हुशार, नो नक्की डाऊट. नक्की व्हावं. खूप त्यात छान. काय आहे? त्यात नाही गैर तुम्ही काय? तुमचं इंटेन्शनच छान आहे ना, म्हणजे चांगलं प्युअर. आपण जे म्हणतो ना आपण कार्य करतो Yes. तेव्हा आपला हेतू जसा असतो ना त्याप्रमाणे आपल्याला ती साध्यता किंवा बरोबर. सफलता मिळते ना. थँक्यू सर, थँक्यू ऑल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला मीटिंग